ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचे आजच्या साप्ताहिक कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे। आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। येत्या 16 तारखेला पुरुषोत्तम मास सुरू होतोय। आज आपण पुरुषोत्तम मास याच्या महिमेवर चर्चा करणार आहोत। पुरुषोत्तम मास काय आहे, याचं महत्व काय आहे, यावर चर्चा करणार आहोत। अनेक वेळा जेव्हा वैदिक शास्त्रातले विविध नियम विविध लोकांसमोर जेव्हा प्रस्तुत होतात, कधी कधी काही लोकांना असं वाटतं की त्यामध्ये काही विरोधाभास आहे। काही लोक असं म्हणतात की ही गोष्ट लक्षात येत नाही आहे, आम्ही आधी असं वाचलं होतं, आधी आम्ही असं ऐकलं होतं। श्री चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी एक छान गोष्ट सांगतात। म्हणतात, माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, अतएव कृष्ण कैला वेद पुराण। व्यास ऋषींनी हे वेद पुराण का रचलेत? तर म्हणतात, जो जीवात्मा मायादेवीमुळे प्रभावित आहे, त्याला स्वतःला आपल्या वडिलांबद्दल, आध्यात्मिक जगताबद्दल कसं काय लक्षात येईल? ज्याचे हात बांधलेत, पाय बेड्यांनी बांधले, डोळ्यांवर पट्टी आहे, कानांमध्ये कापूस टाकून ठेवलाय, 3 गुणांनी बद्ध जीवात्मा आहे, जो खऱ्या कारणासाठी, मूळ कारणासाठी, योग्य कारणासाठी कधी काही प्रयत्न करू शकत नाही। त्याचे हातपाय बांधलेले नाही स्वतः कृष्ण ज्ञान, त्याला स्वतःहून श्रीकृष्णांबद्दल तो कसं जाणणार? जसं 10व्या स्कंदात अध्याय क्रमांक 14 मध्ये ब्रह्माजींच्या काही प्रार्थना आहेत। तर ब्रह्माजी आपल्या प्रार्थनांमध्ये श्रीकृष्णांना उद्देशून सांगतात, हे भगवंता, मी या ब्रह्मांडामध्ये कैद आहे, या ब्रह्मांडा पलीकडे माझी पोहोच नाही। तर उदाहरण देतात, जसं समुद्रामध्ये मासा असतो आणि त्या माशाला केवळ समुद्रा आतलं सर्व काही माहिती आहे, त्याला सर्वीकडे पाणी दिसतंय आणि त्याला चुकूनही मनात असा विचार येत नाही की हे जे समुद्र आहे हे एक सीमित पाण्याचा एक पदार्थ आहे आणि त्याचा जलाशय आहे, आणि या समुद्रा पलीकडे, या पाण्या पलीकडे एक वेगळी प्रकृती आहे, ज्याच्यामध्ये पाणी नाही आहे, ज्याच्यामध्ये हवा आहे, ज्याच्यामध्ये जमीन आहे, आणि त्या जमिनीवर चालणारे, रांगणारे वेगळे प्राणी आहेत, आकाशामध्ये उडणारे वेगळे प्राणी आहेत। तर प्रत्येक माशाला असं वाटतं, ब्रह्माजी श्रीकृष्णाला सांगतायत, प्रत्येक माशाला असं वाटतं की जलाशय, पाण्याने बनलेली ही जी प्रकृती आहे हीच सर्व काही आहे, आणि जसा मी पाण्यामध्ये पोहतोय आणि जसे इतर माझे मासे पाण्यामध्ये पोहतायत, हेच खरं अस्तित्व आहे। आणि ब्रह्माजी ही उपमा घेऊन सांगतात, जशा त्या माशाला माहिती नाही की त्या समुद्रा पलीकडे एक पूर्ण वेगळं अस्तित्व आहे, तसंच म्हणतात की मी या ब्रह्मांडामध्ये कैद आहे आणि मला असं वाटतं की या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे तेच सर्व काही आहे, आणि त्यामुळे चुकून माझं या ब्रह्मांडामध्ये नियंत्रण असल्या कारणाने
मला असं वाटलं की मीच सर्व वस्तू, सर्व परिस्थिती, सर्व व्यक्तींचा अधिपती आहे. पण आता मला लक्षात आलं, हे ब्रह्मांड एका मोहरीच्या दाण्यासारखं आहे आणि त्यामध्ये मी जरी स्वामी असीन तरी पण या ब्रह्मांडा पलीकडे खरं अस्तित्व आहे आणि त्याचे स्वामी तुम्ही आहात. तर तसंच मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण, स्वतःहून आपण ते समजू शकत नाही. माशाला स्वतःहून हे कधीच लक्षात येणार नाही की समुद्रा पलीकडे एक वेगळं अस्तित्व आहे. तर तसं म्हणतात, अतएव कृष्ण कैला वेदपुराण, श्रीकृष्णांनी व्यास ऋषींच्या द्वारे म्हणून आपल्या समोर वेदपुराण मांडले. हे वेदपुराण जे आहेत हे प्रत्येक स्तरावर जो जो व्यक्ती आहे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. म्हणून काही पुराण हे सत्वगुणी व्यक्तींसाठी आहेत, काही पुराण हे तमोगुणी व्यक्तींसाठी आहेत, काही पुराण हे रजोगुणी व्यक्तींसाठी आहेत. म्हणून तमोगुणी व्यक्तींसाठी जे 6 पुराण आहेत त्यामध्ये तशा प्रकारचं वर्णन आहे. रजोगुणी व्यक्ती हे नेहमी आपल्या आकांक्षांनी बद्ध असतात. आशा पाश शतैर बद्धा, श्रीकृष्ण 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये म्हणतात की त्यांच्या आशांनी ते बांधले गेलेत. आणि सत्वगुणातले जे व्यक्ती आहेत ते ज्ञानाने बांधले आहेत, त्यांना ज्ञान भरपूर आहे, कुठे फायदा होईल कुठे तोटा होईल हे सर्व त्यांना माहिती आहे. तर या तिन्ही स्तरांच्या लोकांना जर श्रीकृष्णांच्या चरणी घेऊन जायचं असेल तर व्यास ऋषींनी या तिन्ही लोकांसाठी 6 6 6 असे 18 पुराण केलेत. आणि त्यातून एक पुराण आहे पद्मपुराण. तर या पद्मपुराणामध्ये हा जो पद्मपुराण आहे हा सत्वगुणी व्यक्तींसाठी आहे, ज्यांना काही वाईट सवयी नाहीयेत, ज्यांना लोभ नाहीये, अशा लोकांना श्रीकृष्णांना कसं जवळ घेऊन जाऊ शकतो तसा हा पद्मपुराण आहे. तर या पद्मपुराणामध्ये एक प्रसंग येतो. श्रील सूत गोस्वामी अनेक आपल्या शिष्यांसोबत वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रांना भ्रमण करून आता नैमिषारण्यात पोचलेत. आणि नैमिषारण्यात पोचल्यावर तिथे त्यांची भेट होते अनेक ऋषी मुनींशी. हजारो लाखो ऋषी मुनी तिथे एकत्रित आहेत. नैमिषारण्य हे उत्तर प्रदेशमध्ये स्थित एक अरण्य, जंगल ज्याला आपण म्हणतो तसं आहे. जसं आपण अनेक वेळा म्हणतो भागवत हे श्रीकृष्णांचं पुस्तक रूप आहे, मूर्ती ही श्रीकृष्णांची द्रव्य पदार्थाच्या एक रूप आहे. द्रव्य म्हणजे लिक्विड नाही, द्रव्य म्हणजे स्थूल पदार्थ. श्रेयन द्रव्यमयाद यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. द्रव्य जसं आपण म्हणतो की गोवर्धन हे श्रीकृष्णांचं पर्वत रूप आहे, जसं आपण म्हणतो प्रसाद हे श्रीकृष्णांचं अन्न रूप आहे, तसंच नैमिषारण्य हे श्रीकृष्णांचं अरण्य रूप आहे. श्रीकृष्ण जर जंगलाच्या रूपात आपल्या समोर आले तर ते कसे येतील, तर ते नैमिषारण्याच्या रूपात येतील. आपण कधीतरी एक यात्रा काढू, आपण तिथे जाऊ एक दिवशी. त्या नैमिषारण्याच्या पवित्र ठिकाणी हजारो लाखो साधू तिथे एकत्रित झालेत आणि सूत गोस्वामी हे आपल्या शिष्यांसह तिथे पोहोचलेत अनेक तीर्थ यात्रा करू. आणि तेव्हा तिथे एकत्रित सर्व ऋषी मुनी त्यांच्या समोर प्रश्न मांडतात की तुम्ही आतापर्यंत जे काही श्रवण केलंय त्यातून सर्वाधिक महत्वाचा जो भाग आहे तो कृपया तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आसुसलेले आहोत. आणि तेव्हा सूत गोस्वामी सांगतात, इतक्यातच मी हस्तिनापूरच्या दिशेने आलोय आणि हस्तिनापूरच्या जवळ मी शुकदेव गोस्वामींकडून बरंच काही ऐकलंय, त्याच्यातला मी काही भाग तुम्हाला सांगतो. आणि तेव्हा ते म्हणतात, ही कथा अशी आहे जे ऐकून तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य येईल, तुमच्या जीवनामध्ये एक समाधान येईल. तर या कथेचं जेव्हा सुरुवात करतायत सूत गोस्वामी तेव्हा म्हणतायत, एकदा नारद मुनी बद्रिकाश्रमात गेले. बद्रिकाश्रम हे उत्तर भारतात आहे. तिथे नर नारायण ऋषी राहतात. आजही जर आपण तिथे गेलो तर त्या मंदिरामध्ये नर नारायण ऋषी आहेत. नर म्हणजे मनुष्य आणि नारायण म्हणजे श्रीकृष्ण. तर नर नारायण ऋषी हे कृष्ण आणि अर्जुन यांचे एक रूप आहेत. तसे हे नर नारायण ऋषी एकत्र तिथे
वास्तव्य करतात. तर नारद मुनी एकदा बद्रिक आश्रमाला त्यांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्यांना विनवणी केली, असं सूत गोस्वामी नैमिषारण्यामध्ये सांगतायत. नारद मुनींनी सांगितलं, हे नरनारायण ऋषी, तुम्ही नेहमी इतरांच्या कल्याणासाठी तपस्या करत असता. कृपया मला असं काहीतरी सांगा जेणेकरून तपस्वी, साधू, विरक्त लोकांनाही फायदा होईल आणि गृहस्थ आश्रमात जे लोक आहेत त्यांनाही फायदा होईल, अशी काहीतरी मला गोष्ट सांगा. आणि तेव्हा नरनारायण ऋषींनी उत्तर देऊन त्यांना सांगितलं, हे नारदा, असं नाही की तुला काही माहिती नाहीये, तरी पण तू जगाच्या कल्याणासाठी नेहमी आतुर असतोस, म्हणून आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. आणि त्यांनी वर्णन केलं, नरनारायण ऋषींनी वर्णन केलं की एकदा श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी काम्यवनात गेले. तर ही घटना आहे जेव्हा द्यूत क्रीडेमध्ये पांडवांनी सर्व काही गमावलंय, द्रौपदीचा अपमान करण्याचा खूप मोठा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर आता वनवास आहे. तर वनवासात जेव्हा पांडव वनावनात फिरत होते तेव्हा वृंदावन जवळ एक काम्यवन आहे. थोडं हस्तिनापूरहून दिल्लीहून आलो तर दक्षिण दिशेला येईल ते. तर पूर्ण भारत भ्रमण करता करता काम्यवनात येऊन काही दिवस राहिले होते. तर त्या काम्यवनात श्रीकृष्ण त्यांना भेटायला जातात. तर ही वनवासाची गोष्ट आहे. तर श्रीकृष्ण जेव्हा पहिल्यांदा आता पांडवांना आणि द्रौपदीला भेटतायत, तर तेव्हा पांडवांना उद्देशून म्हणतात, तुमची ही परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटतंय, माझ्या मनात खूप राग उत्पन्न होतोय आणि द्रौपदी सोबत जे काही झालंय तेही ऐकून माझ्या मनामध्ये खूप एक बदल्याची भावना आहे. मला ज्या ज्या लोकांनी तुम्हाला हा त्रास दिलाय, छळ केलाय तुमचा, त्यांना मी नष्ट करणार, असं श्रीकृष्ण सांगतायत. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे बघतायत, द्रौपदीकडे बघतायत आणि त्यानंतर अर्जुनाकडे बघतात. अर्जुनाकडे त्यांचं एक विशेष प्रेम आहे. तर अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तुला लक्षात आलं का की तुम्ही एवढे धर्मनिष्ठ असून तुमच्या जीवनात असे वाईट प्रसंग का आले? हे अर्जुना, तुला लक्षात येतंय का की द्रौपदीच्या सोबत असा वाईट प्रसंग का घडला? आज काही आधुनिक जगातील साहित्यकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आजच्या समाजातही एखाद्या महिलेचं वस्त्रहरण करणं कोणाच्या मनातही येत नाही. तर यांचं म्हणणं आहे की महाभारतामध्ये हा जो पूर्ण प्रसंग आहे द्रौपदी वस्त्रहरणाचा, हा मूळ इतिहासात घडलेला नाहीये. आणि त्यासाठी त्यांनी युक्ती काय दिली आहे की आजही बघा ना, आज असा वाईट विचार आजही कोणाला येत नाही आणि आपण तर खालच्या पातळीला पोचलोय आजच्या समाजात. तर 5,000 वर्षापूर्वी जेव्हा सुसंस्कृत समाज होता तेव्हा कोण बरं एका महिलेसोबत असं करणार, आणि ती पण कोण आहे? कुलवधू. द्रौपदी कुलवधू आहेत कुरुवंशाच्या. तर म्हणतात की महाभारतामध्ये तो जो सर्व प्रसंग आहे हा इतक्यात गेल्या 1,000-2,000 वर्षांमध्ये महाभारतामध्ये काही लोकांनी तो नवीन पेरलाय. आधी तर तसा प्रसंग नव्हता, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण इथे श्रीकृष्ण आपल्याला म्हणतायत, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला भक्तांना माहिती पाहिजे जेणेकरून आपण योग्य उत्तर देऊ शकतो लोकांना. श्रीकृष्ण म्हणतायत, हे अर्जुना, तुला माहिती आहे का की द्रौपदी सोबत असं का झालं, हे तुला थोडं जाणवतंय का? तर अर्जुन म्हणतात, नाही. तर तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतात, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? तर म्हणतात, एकदा 12 मास आहेत ना, 12 महिने आहेत, ते असताना एक 13वा मास, एक 13वा महिना जन्म घेतला. तर आपण थोडी चर्चा करू की हा 13वा महिना येतो कसा. आपण आज जे दिनदर्शिका वापरतो, कॅलेंडर वापरतो, साधारणतः आपण तारीख लिहिताना आपण वैदिक संस्कृती अनुसार
तारीख लिहत नाही, तिथी लिहत नाही. वाढदिवस पण आज जेव्हा साजरा होतो, अनेक वेळा मी ऐकलंय आणि बघितलंही आहे की आपण इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये 9 जून, 9 मार्च, 17 एप्रिल अशा प्रकारे आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा करतो. आजच मी एका भक्तांशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचा वाढदिवस हा अनंत चतुर्दशीच्या व्रताच्या दिवशी, आणि अनंत चतुर्दशी त्या व्रताच्या दिवशी त्यांचा जन्म झालाय, पवित्र जन्म त्यांच्या मुलांचा. तर ते अजूनही त्यांच्या मुलांचा जो जन्मदिवस आहे तो त्या तिथी अनुसार पण साजरा करतात आणि या तारखेनुसार पण साजरा करतात. पण साधारणतः मी बघितलंय, एखाद्याला जर विचारलं की तुझ्या जन्माची तिथी काय होती, दशमी होती, एकादशी होती. 2 दिवसांपूर्वी एका दुसऱ्या भक्तांशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांच्याशी पण बोलणं झालं, तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांचा जन्मदिवस हा दशमीच्या दिवशी आहे. तर जुन्या काळातले काही लोक आहेत त्यांना अजूनही दशमी, प्रतिपदा हे सर्व शब्द माहित आहेत. पण आता नवीन जी मुलं आहेत त्यांना जर मी विचारलं तुमचा जन्मदिवस काय, तर म्हणतील बुधवार आणि 7 मार्च, असं काहीतरी उत्तर देतात हे. तर साधारणतः आपण जे वैदिक संस्कृती अनुसार जगण्याचा प्रयत्न करतोय, आपण जे वैष्णव आहोत, आपण इंग्रजी तारखेनुसार आपला वाढदिवस साजरा नाही करायला पाहिजे. आपण सर्वांनी तिथी अनुसार आपला वाढदिवस साजरा करायला पाहिजे. का बरं, तर त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. हे जे इंग्रजी कॅलेंडर आहे याच्या मागे नक्षत्र वगैरे काही नाहीये. एक ऑगस्टस नावाचा एक राजा होता रोमन पिरियड मध्ये. एक जुलियस सीझर नावाचा एक राजा होता, प्रख्यात येतो. तर अशा या राजांच्या नावावर हे महिने ठरले. जुलियस सीझर वरून जुलै महिना आहे आणि ऑगस्टस वरून ऑगस्ट महिना आहे. आणि कारण हे दोघं खूप मोठे राजे होते, तर जुलै आणि ऑगस्ट हे लागून आहेत महिने, पण दोन्ही महिन्यांमध्ये 31 तारीख येते. साधारणतः तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत जर पोहोचले तर आलटून पलटून आहे 31 दिवस, 30 दिवस, 31 दिवस, 30 दिवस, असं करत करत जुलै महिन्यात तुम्ही जेव्हा येता तेव्हा जुलै महिन्यामध्ये 31 दिवस आहे आणि त्याच्यानंतर मग 30 दिवस यायला पाहिजेत. तीच सिस्टम पूर्ण कॅलेंडरमध्ये आहे. पण ऑगस्टस राजा होता, तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचा, तर त्यांनी हा नियम काढला की नाही, तो नियम बाजूला राहू द्या की आलटून पालटून पाहिजे 30 आणि 31, माझ्या महिन्यात पण 31 दिवस. तर ते जुलै आणि ऑगस्ट दोन्ही लागून महिने आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये 31 दिवस आहेत. तर याच्यामध्ये विज्ञान काही नाही, पण वैदिक जी दिनदर्शिका आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे. तर एक जो कॅलेंडर असतो वैदिक संस्कृतीमध्ये तो सूर्य अनुसार असतो आणि एक कॅलेंडर आहे तो चंद्रा अनुसार आहे. तर जेव्हा आकाशात ज्या 12 राशी आहेत त्या राशीतून, सर्व राशीतून जेव्हा सूर्य एक चक्र लावतो त्याला आपण म्हणतो सूर्याच्या दृष्टीने 1 वर्ष. आणि आकाशातल्या या 12 राशीतून जेव्हा चंद्र एक चक्र करतो पूर्ण, तर त्याला म्हणतो आपण 1 वर्ष, पण चंद्राच्या दृष्टीने. आणि एक गंमत अशी आहे की सूर्याचा वेग आणि चंद्राचा वेग हा थोडा वेगळा आहे. तर म्हणून चंद्राला एक पूर्ण चक्र लावायला 354 दिवस लागतात आणि सूर्याला एक पूर्ण चक्र लावायला 365 दिवस लागतात. काही 14 तास असं काही पण लागतंय, पण आपण दिवसामध्ये मोजू. याचा अर्थ प्रत्येक वर्षी सूर्याच्या चक्रामध्ये आणि चंद्राच्या चक्रामध्ये 11 दिवसांचा अंतर आहे. तसे 3 वर्षातून हे 11, 11, 11 करत 31 जवळजवळ दिवस होतात. 31, 32 असे एवढे दिवस होतात. म्हणून 3 वर्षातून या सूर्याच्या दिनदर्शिकेला चंद्राच्या दिनदर्शिकेशी एक जर करायचं असेल, त्याच्यामध्ये जो अंतर आलंय ते जर आपल्याला समाप्त करायचं असेल, तर दर 3 वर्षातून एकदा एक महिना अधिक निर्माण होतो. तर मग दर 3 महिन्यांनी हे दोन्ही दिनदर्शिका एका स्तरावर येतात. तर हा जो एक अधिक महिना जन्म घेतलाय त्याला अनेक लोक अधिक मास, अधिक मास, अधिक मास म्हणतात. पण या अधिक मासाची गंमत आहे, कारण हा अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. म्हणून 3 वर्षातून जेव्हा एकदा येतो तर त्या मासामध्ये ग्रह प्रवेश, लग्न, उपनयन संस्कार, विवाह संस्कार, काही
इतर काही पवित्र कार्य करायचं असेल, अशी कुठलीही पवित्र तिथी त्या महिन्यात येत नाही. इव्हन आता पितृपक्ष चालू आहे, तर पितृपक्ष ज्या दिवशी संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अधिक मास सुरू होतो. पितृपक्ष पण नाही, कुठलीही पवित्र तिथी नाही. एकादशी येणार, कारण एकादशी, द्वादशी, चतुर्थी, पंचमी, दशमी हे सर्व जे दिवस आहेत हे चंद्रावर आधारित आहेत, तर ते येणार. पण पवित्र कशी कुठली तिथी नाहीये. तर म्हणून जेव्हा हा एक महिना निर्माण झाला, त्याचा जेव्हा जन्म झाला, जेव्हा लक्षात आलं की या दोन्ही दिनदर्शिकेला आपल्याला एकत्र करायला लागेल, तेव्हा त्यामध्ये एकही पवित्र तिथी नव्हती. आणि त्यामुळे साधारण मनुष्य समाजामध्ये अशी समज पसरली की हा जो महिना आहे हा काही कामाचा नाहीये. साधारण आपले वैदिक समाज म्हणू, ज्याला आपण साधारण शब्दांमध्ये हिंदू संस्कृती म्हणतो, कुठलंही कार्य करताना आपण आधी थोडे नक्षत्र वगैरे बघतो. विवाह कधी करायचा आहे तर आपण कुठल्या पंडिताकडे जाईल, कोणी ब्राह्मणाकडे जाईल आणि म्हणेल की काही असं पवित्र दिवस दिसतोय का ज्या दिवशी लग्न विवाह संस्कार करू शकतो आपण. आजही जरी वेदांमध्ये आपला विश्वास नसेल आणि अनेक अनेक गोष्टींवर आपला विश्वास नसेल, तरी पण आपण तिथी शोधूनच लग्न करणार, तिथी शोधूनच ग्रह प्रवेश करणार, तिथी शोधूनच बाकीचे पवित्र कार्य करणार. मी तर काही काही परिवारांना ओळखतो ज्यांचा मुलगा किंवा नातू जेव्हा परदेशी जातो शिक्षणासाठी, तेव्हा पण ते तिथी बघतात. कारण हा जीवनामध्ये खूप मोठा बदल आहे. जसं विवाह एक जीवनामध्ये खूप मोठा बदल आहे, तसं आपल्या नातवाला, आपल्या मुलाला शिक्षणासाठी जेव्हा आपण परदेशी पाठवतोय त्याच्या जीवनामध्ये खूप मोठी उलाढाल होणार आहे, खूप मोठा बदल येतो. म्हणून जीवनामध्ये जेव्हा आपण कुठे मोठे काहीतरी निर्णय घ्यायचे आहेत, मोठे काहीतरी बदल घडणार आहे, तेव्हा ते म्हणतात आपण थोडं पवित्र बघूया, नक्षत्र कसे आहेत, काय कसं आहे म्हणून. तर एक साधारण व्यक्तीमध्ये ती एक समज आहे की थोडं नक्षत्र, देवी देवता यांच्या अनुसार जर आपण कार्य केलं तर ते त्यातल्या त्यात सुरळीत होतं. एकदम असं विरुद्ध जायची गरज नाही. तर ही आपल्या वैदिक संस्कृतीची एक विशेषता आहे, एक खास गोष्ट आहे. जरी हजारो लोक रोज मंदिरामध्ये जात नसतील आणि टीका लावत नसतील आणि पूजा अर्चना करत नसतील, पण मनामध्ये कुठेतरी विश्वास आहे, वर श्रेष्ठ व्यक्ती राहतात आकाशात आणि त्यांच्या अनुसार त्यांना प्रसन्न करून जेव्हा आपण काही एखादं कार्य करू तर ते छान होईल, आपल्यासाठी शुभ होईल. तर एक आर्थिक संपन्नता असते आणि एक असते समाधानाची संपन्नता. अनेक वेळा कदाचित आर्थिक संपन्नता होत नाही, संपदा आपल्या जीवनात येत नाही, पण आपण समाधान संपन्न होतो. जे काही चाललंय ना योग्य चाललंय, जे काही होते ते परमेश्वराच्या कृपेने होते, जे काही होते ते देवाच्या कृपेने होते. तर हे समाधान आहे, हे कुठेतरी हिंदू संस्कृतीमध्ये रुजलेलं आहे की ठीक आहे, शेजाऱ्यांसारखे आपल्याकडे पैसे नसतील पण खायला मिळतंय ना, डोक्यावर छत आहे ना, आपण निरोगी आहोत ना, मग काय प्रॉब्लेम आहे, उद्या आपण करू काहीतरी. तर तसं एक तो जो कल आहे, तर ही अशी जी लोक होती ती विचार करत होती की या अधिक मासामध्ये अशी काही पवित्र तिथी दिसत नाहीये, मग या अधिक मासाचा फायदा काय. बाकीच्या 12 मासांमध्ये ही तिथी योग्य, ही तिथी योग्य. तर ब्राह्मणांना पण जेव्हा विचारतो, ब्राह्मण म्हणतात की पण हा अधिक मास आहे, तर या अधिक मासामध्ये काही तिथी नाही. तर एका अर्थाने दुर्दैवाने मनुष्य समाजामध्ये एक शब्द पसरला, हा अधिक मास आहे. अधिक म्हणजे कधी कधी आपल्याला जेव्हा अधिक चपाती मिळते, अधिक जिलेबी मिळते, अधिक काहीतरी गोड मिळतं, ते खूप वाटतं, चांगलं वाटतं. पण कधी कधी अधिक म्हणजे गरज नसलेला, गरजेहून अधिक हा हुशार आहे असं म्हणतो ना, हा दीड शहाणा आहे म्हणतो. तर दीड मधला जो अर्धा शहाणा आहे तो त्याचा गौरव नाहीये, तो त्याचा आपण म्हणतोय की काय हा विचित्र माणूस आहे, हा दीड शहाणा आहे म्हणून. तसं एका अर्थाने लोक म्हणू लागले हा अधिक मास आहे, याचा काही फायदा नाही. तर वैदिक संस्कृतीमध्ये अजून एक जो गुण आहे तो आहे की प्रत्येक नदीला एक कोणतरी व्यक्ती असतो जो त्या नदीचा एक प्रतिनिधी आहे. जसं पार्वती देवी आहेत, शंकराच्या अर्धांगिनी आहेत, महादेवाच्या अर्धांगिनी आहेत, त्यांचा जन्म कुठून झाला, पर्वतातून झाला, द्रोण पर्वत. तर द्रोण पर्वतातून जन्म झाला म्हणून त्यांचं नाव पर्वताची मुलगी पार्वती. तर हे आपल्या सीमित बुद्धीला कधी कधी पटत नाही, पण बघा या
पूर्ण सृष्टीमध्ये जे काही योग्य चालू आहे त्यासाठी कोणतरी अधिष्ठाता पाहिजे ना, कोणतरी व्यक्ती पाहिजे निर्णय घ्यायला, कोणतरी व्यक्ती पाहिजे जो ठरवेल की काय योग्य काय अयोग्य. तर तशा प्रकारे हा जो अधिक मास जो निर्माण झाला त्याची पण एक देवी होती, एक व्यक्ती होती ती. तर ही जी देवी आहे, या महिला आहेत, यांना वाटलं सगळे जण माझा तिरस्कार करतायत, सगळे जण म्हणतायत या अधिक मासामध्ये पवित्र तिथी नाही, छी. तर त्याचं नाव पडलं मलमास. मल म्हणजे आपल्या शरीरातून जे दुर्गंधी पदार्थ कधी कधी निर्माण होतो त्याला मलमास मल म्हणतात. लोकांनी म्हटलं हा अधिक मास आहे, हा मल मास आहे, याचा काही फायदा नाही, कधी काही पूजा करू शकत नाही, काही पवित्र कार्य करू शकत नाही. अशा प्रकारे या देवीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं मी परमेश्वराकडे जाऊन विचारणार की माझा जन्म झाला तो माझ्या स्वेच्छेने नाही झाला, गरजेनुसार झाला, मग याच्यामध्ये माझी काही चूक आहे. तर ह्या देवी विष्णूंकडे गेल्या आणि त्यांच्याकडे त्यांनी विनवण्या केल्या की माझ्यासोबत खूप वाईट झालंय, तुम्ही मला मदत करू शकता का. तर तेव्हा विष्णू त्यांना म्हणतात तुम्ही वैकुंठात आल्यात, वैकुंठामध्ये खिन्नता नसावी चेहऱ्यावर, पण तुमच्या चेहऱ्यावर खिन्नता काय आहे, कृपया तुम्ही सांगा. म्हणतात समाजाने मला धिक्कारलंय, समाजाने माझा तिरस्कार केलाय, समाजामध्ये माझं स्थान नाहीये, सगळेजण मला दूर करतायत, माझ्यावर नावं ठेवतायत, माझ्या अस्तित्वाला काही उरलं नाहीये, मला मरण द्या, मला मरण पाहिजे. विष्णूंसमोर जेव्हा त्यांनी असा खेद व्यक्त केला तेव्हा विष्णूंनाही वाटलं यांची मदत करायला पाहिजे. मग तेव्हा विष्णू काय म्हणतात, जसं आपण कधी कधी म्हणतो रामचंद्रांनी एक पत्नी व्रत घेतलंय, रामचंद्र इतरांशी लग्न करू शकले नाही, जरी ते परमेश्वर आहेत, जरी नियमांनी बद्ध नाही आहेत परमेश्वर, पण श्रीकृष्ण तसे नियमांनी बद्ध नाही आहेत. म्हणून असं आपण म्हणू शकतो की विष्णू यांना विनवण्या करतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण तुमच्या समस्येचं समाधान करू. आणि विष्णू, श्री विष्णू हे त्या देवीला हात धरून गोलोक वृंदावनात जातात जिथे श्रीकृष्णांचं वास्तव्य. तर जेव्हा हे दोघं चालले आहेत गोलोक वृंदावनाला तेव्हा गोलोक वृंदावनातून श्रीकृष्णांच्या शरीरातून जी दिव्य कांती येते, द्युती, आभा येते, त्या प्रकाशाने, त्या द्युतीने, त्या ब्रह्मज्योतीने ह्या देवी थोड्या डोळे चकाकतात त्यांचे आणि ते तेवढ्या प्रकाशाला बघू शकत नाहीत. मग त्यांना एक लक्षात येतं की श्री विष्णू मला कुठल्या तरी एका परम दिव्य ठिकाणी घेऊन आलेत. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, की श्रीकृष्णांची जी प्रभा आहे ती अनेक अनेक कोटी कोटी ब्रह्मांडामध्ये सूर्याची प्रभा पुरवते, सूर्याला प्रभा देते, ती श्रीकृष्णांची प्रभा आहे. तर त्या श्रीकृष्णांच्या प्रभेने प्रभावित होऊन हे देवी म्हणतायत मला नक्कीच योग्य ठिकाणी श्री विष्णू घेऊन आलेत, पण त्यांच्या डोळ्यांना ते सहन होईना, तर त्यांनी डोळे असे थोडे बंद केले, मग विष्णू त्यांना आतमध्ये घेऊन गेले आणि तिथे श्रीकृष्णांच्या समक्ष श्री विष्णू आणि हे अधिक मासाच्या ज्या देवी आहेत त्या तिथे पोहोचल्या. आणि तेव्हा श्री विष्णूंनी आधी नमस्कार केला श्रीकृष्णांना, त्यांचं बघून या देवींनी नमस्कार केला श्रीकृष्णांना, आणि तेव्हा जनार्दन श्री विष्णू यांनी श्रीकृष्णांसमोर ती समस्या मांडली आणि म्हणाले अशा अशा प्रकारे यांचं म्हणणं आहे की यांना कोणी आश्रय देत नाहीये, यांचा तिरस्कार करतायत आणि यांना समाजातून बाहेर काढलंय, आणि प्रत्येक धार्मिक व्यक्ती असं म्हणतोय की यांच्यामध्ये एकही गुण चांगला नाहीये. तर तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देताना म्हणतात हे विष्णू, आज तुम्ही स्वतः जेव्हा या देवीला माझ्यापर्यंत घेऊन आले आहात तर नक्कीच तुम्ही खूप छान कार्य केलंय आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की हे कार्य केल्यामुळे तुमचीही प्रसिद्धी वाढेल. तर श्री विष्णू साधारणपणे हिंदू समाजामध्ये आपण असं समजतो की विष्णू हे सर्व अवतारांचे स्रोत आहेत, आणि ते बरोबरही आहे. एका सीमित दृष्टिकोन जर ठेवला, एका ब्रह्मांडाचा जर दृष्टिकोन ठेवला, ब्रह्मांडाची सीमा जर आपण ठरवली तर त्या ब्रह्मांडामध्ये जेवढे अवतार येतात ते सर्व श्री विष्णूंनी येतात.
श्वेतद्वीप जिथे क्षीरसागर आहे, दुधाचा समुद्र आहे, जिथे समुद्र मंथन केलं होतं तिथून अमृत बाहेर आलं, तो क्षीरसागर आहे, दुधाचा सागर आहे, तो खारट पाण्याचा सागर नाही. तर तो जो ग्रह आहे जिथे विष्णू राहतात ते या ब्रह्मांडात आहे. आणि या ब्रह्मांडातले सर्व अवतार तिथे क्षीर सागरामध्ये जे शेष नागावर बसलेले विष्णू आहेत, क्षीरोदक्षाई विष्णू, त्यांच्यापासून उत्पन्न होतात. म्हणून विष्णूंपासून सर्व अवतार उत्पन्न होतात हे परम सत्य आहे. पण एखाद्या व्यक्तीने जर विचारलं की हे जे क्षीरोदक्षाई विष्णू आहेत हे कुठून अवतरले, मग आपल्याला ब्रह्मांडा बाहेर जायला लागेल. कारण साधारणपणे आपण ब्रह्मांडा आत आहोत, तर वेदांमध्ये जे सांगितलंय की विष्णू हे सर्व अवतारांचे स्रोत आहेत, हे बरोबर आहे, हे ब्रह्मांडापर्यंत योग्य आहे. पण जेव्हा आपण ब्रह्मांडा बाहेर जातो मग तेव्हा आपल्याला एक गर्भोदक्षाई विष्णू ब्रह्मांड आतमध्ये म्हणजे एक कारणोदक्षाई विष्णू येतात, जे ब्रह्मांडा बाहेर आहेत, ज्यांना कधी कधी महाविष्णू म्हणतात. जसं आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र म्हणजे किती मोठं राष्ट्र आहे, त्याला म्हणजे महाराष्ट्र. तसं हे कारणोदक्षाई विष्णू एवढे मोठे आहेत की त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निर्माण होतात, म्हणून त्यांना नाव दिलंय महाविष्णू. तर हे महाविष्णू आहेत. मग हे महाविष्णू कुठून आले? तर त्यांच्या पाठीमागे जर आपण गेलो मग तिथे आपल्याला संकर्षण भेटतात. म्हणजे संकर्षण कुठून आले? नारायणातून. नारायण कुठून आले? असं करत करत जेव्हा आपण पाठी जातो आणि आध्यात्मिक जगतामध्ये पोहोचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे जे पुस्तक आहे त्याच्यावर लिहिले पूर्ण पुरुषोत्तम भगवान, ते आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचतो आणि श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे स्रोत आहे. तर भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक शोधू शकतो. एते चांश कलह पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं. तर तिथे सर्व अवतारांचं वर्णन केलंय. एतेच अंश कलह पुंसाम. तर श्रीकृष्णांचे जे एक विस्तार आहे त्यांना म्हणतात अंश, आणि अंशातून जेव्हा अजून एक विस्तार होतो त्याला म्हणतात कला. तर एतेच अंश आणि कला हे दोन्ही जर आपण बघितले तर म्हणतात कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हे त्या मूळ एका दिव्या समान आहेत आणि त्या एका दिव्यातून 1000 दिवे आपण लावू शकतो, आणि 1000 दिवे लावल्यानंतर 1001 दिवे जर आपण शेजारी शेजारी ठेवले तर आपल्या लक्षात येणार नाही की पहिला दिवा कुठला, ज्या दिव्यांनी 1000 दिवे पेटवले. कारण सगळ्यांतून अग्नी तेवढीच येते, सगळ्यातून उष्णता तेवढीच येते, सगळ्यातून प्रकाश तेवढाच येतो, कारण सगळे दिवे आहेत. पण जो बुद्धिमान व्यक्ती त्याला माहितीये या एका दिव्यातून आपण 1000 दिवे लावलेत म्हणून हा दिवा श्रेष्ठ आहे. तसंच श्रीकृष्णांमध्ये आणि रामचंद्रांमध्ये काही भेद नाही, श्रीकृष्णांमध्ये आणि नरसिंहामध्ये काही भेद नाही, श्रीकृष्णांमध्ये आणि इतर अवतारांमध्ये काही भेद नाही, पण तरी पण श्रीकृष्ण हे मूळ व्यक्ती आहेत. तर हे श्रीकृष्ण विष्णूंना सांगतायत तुम्ही आज या व्यक्तींना माझ्यापर्यंत घेऊन आले तर याच्यामुळे तुमची पण प्रसिद्धी होईल, तुम्ही हे खूप योग्य कार्य केलंय. आणि जेव्हा त्यांनी सर्व गोष्ट ऐकली तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं की ज्यांचं कोणी नाहीये त्यांचा मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. या महिलेला स्वीकारायला कोणी तयार नाहीये, मी यांना शरण देतो, मी यांचा पती होतो. आजपासून यांची ओळख ही माझ्याशी जुळली आहे. आपण श्रीकृष्ण लीलेमध्ये एक गोष्ट वाचतो. भौमासूर नावाचे एक राक्षस होते आणि त्या भौमासूर राक्षसांनी पूर्ण ब्रह्मांडातून 16,100 वेगवेगळ्या राजकुमारींना बंदिस्त केलं होतं, तुरुंगवास दिला होता. का बरं? तर त्यांचा छळ करायचा होता. आणि श्रीकृष्ण आपल्या पत्नी सत्यभामाला घेऊन जेव्हा तिथे जातात तेव्हा त्या भौमासूर राक्षसाचा वध करतात आणि त्या तुरुंगवासातून 16,100 युवती राजकुमारी यांना मुक्ती देतात. तेव्हा ते म्हणतात हे श्रीकृष्ण तुम्ही आम्हाला मुक्त केलं, पण आम्ही आता जाणार कुठे? का बरं? कारण सर्वांच्या देखत या राक्षसांनी आम्हाला धरलं आणि इथे काही कारणांसाठी त्यांनी आणलं होतं. आता जरी आम्ही पुन्हा समाजात गेलो तरी समाजामध्ये आमचा धिक्कार होणार, तर आम्हाला कोण स्वीकारणार? आमची एकच विनंती आहे, तुम्ही द्वारकेत राहता, तुमच्या राजमहलामध्ये आम्हाला तुमची दासी बनवा, आम्हाला मोलकरीण बनवा, आम्ही काहीतरी छोटी मोठी सेवा करू आणि तुमचं दर्शन तरी होत राहील, पण कमीत कमी आम्हाला साधारण मनुष्य समाजात पाठवू नका. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना काय म्हणतात? श्रीकृष्ण म्हणतात ज्यांचं कोणी नाही त्यांचं मी आहे. मी तुम्हाला मोलकरीण नाही बनवणार, मी तुम्हाला दासी नाही बनवणार, मी तुम्हाला माझी राणी बनवणार.
आणि श्रीकृष्ण त्या 16,100 समाजामध्ये ज्यांना स्थान नाहीये त्यांना त्यांनी स्वतःच केलं आणि त्यांना उत्तम एका राणीचं स्थान दिलं. तर असे हे श्रीकृष्ण आहेत ज्यांच्या प्रती जेव्हा आपण प्रामाणिक भावना व्यक्त करतो तेव्हा ते श्रीकृष्ण आपल्याला नेहमी स्वीकार करतात. ही कथा ऐकून आपल्या सर्वांना नेहमी एक आशा दिसली पाहिजे की जरी या जगामध्ये कोणीही मला स्वीकारायला तयार नसेल आणि सर्व लोक मला नावं ठेवायला तयार असतील, पण श्रीकृष्ण हे अशा सर्व लोकांना पण स्वीकार करायला तयार आहेत. म्हणून श्रीकृष्णांचं एक नाव आहे करुणा सिंधू, करुणेचे समुद्र, करुणेचे सागर आहेत. तसंच ते श्रीकृष्ण इथे श्री विष्णूंना म्हणतायत की या महिलेला मी स्वीकारतो, आजपासून मी यांचा पती आहे आणि मी यांना आशय दिले, यांचं नाव माझ्याशी जुळलंय. आजपासून या मासाला आपण अधिक मास नाही म्हणायला पाहिजे. तर म्हणून आज कार्यक्रमामध्ये जे सर्व वैष्णव आले आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो, आजपासून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपण या मासाला अधिक मास नाही म्हणायला पाहिजे. कारण ज्यांचा स्वीकार श्रीकृष्णांनी केलाय त्यांना आपण ते आता वैष्णवी आहेत, श्रीकृष्णांच्या खूप जवळच्या भक्त आहेत, आता त्यांना आपण असं अधिक मास नाही म्हणायला पाहिजे. पण तुमच्या समोर ही कथा मांडायची होती आणि कथा सांगता सांगता अधिक मास मी हा शब्द वापरला, तो केवळ आपल्या समोर हा विषय मांडण्यासाठी. पण आजपासून आपण असंही ठरवलं पाहिजे की आपण अधिक मास नाही म्हणायला पाहिजे, नाहीतर आपण त्या मासाचा अपमान करतोय. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं कारण मी या मासाला स्वीकारलंय, या मासामध्ये जी शक्ती आहे ती माझी शक्ती असेल. जशी माझ्यामध्ये इतरांना यश देण्याची शक्ती आहे तीच शक्ती त्याच प्रमाणामध्ये या मासामध्ये, या महिन्यामध्ये. जसं इतरांना ज्ञान देण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे तीच शक्ती या मासामध्ये आहे. इतरांना संपत्ती देण्याची जी शक्ती माझ्यामध्ये आहे तीच या मासामध्ये आहे. आणि इतरांना भक्ती देण्याची जी शक्ती, कृपा देण्याची जी शक्ती माझ्यामध्ये, तीच शक्ती या पुरुषोत्तम मासातही आहे. तेव्हा ह्या सर्व गोष्टी ऐकून या अधिक मासाला एक नवीन नाव मिळालं, पुरुषोत्तम मास. भगवद्गीतेचा जो 15वा अध्याय आहे तो श्रीकृष्णांवर त्याचं नाव आहे. तर त्या 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण स्वतःबद्दलच अहम म्हणतात ना, वेदाहम समतीतानी वर्तमानानेची, सर्व वेदांमध्ये मी आहे. वेदैश्च सर्व अहम एव वेद्यो, सर्व वेदांमध्ये मला शोधायचं आहे हे अर्जुना तुला. तर स्वतः ते कोण किती श्रेष्ठ आहेत हे कुठल्या अध्यायात सांगतात, इतर वेळेस पण सांगतात, पण 15व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतात, असंख्य वेद वाचून जर मी तुला तिथे सापडलो नाही तर मग त्या वेद वाचनाचा काही अर्थ नाही. पण वेद सर्व न वाचता पण बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, अनेक अनेक वेद वाचून, अनेक अनेक शास्त्र वाचून जर मी सापडलो तर ते यश आहे. तर तो 15वा अध्याय जो आहे तो पुरुषोत्तम योग आहे. तर श्रीकृष्णांचं हे नाव आहे पुरुषोत्तम. सर्व पुरुष आहेत, अनेक अनेक पुरुष आहेत, पण सर्व पुरुषांमध्ये उत्तम पुरुष कोण आहे, उत्कृष्ट पुरुष कोण आहे, श्रीकृष्ण आहे. तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की आजपासून यांचं नाव पुरुषोत्तम मास होईल. आणि तेव्हा म्हणतात या पुरुषोत्तम मासामध्ये जर कोणीही काहीही भक्ती कार्य केली, कारण हे माझं मास आहे, माझा महिना आहे हा, तर त्याला अत्यंत लाभ मिळेल. आणि म्हणून त्या दिवशीपासून असं ठरलंय की या महिन्यामध्ये आपण भौतिक प्रगतीसाठी काही कार्य करू नये. खूप मौल्यवान मास आहे हा. भौतिक कार्य करण्यासाठी चैत्र महिना आहे, मार्गशीर्ष महिना आहे, ज्येष्ठ महिना आहे, वैशाख महिना आहे, अनेक अनेक महिने आहेत. पण त्यामध्ये मग ते महिने का श्रेष्ठ आहेत, कारण त्याच्यामध्ये ती तिथी येते. विवाहासाठी ही खूप चांगली तिथी आहे, उपनयन संस्कारासाठी ही खूप चांगली तिथी आहे. पण या सर्व तिथींचा पुरुषोत्तम मासामध्ये पूर्णपणे अभाव आहे. आणि ही आपल्यासाठी किती मोठी संधी आहे. म्हणजे या मासामध्ये विवाह वगैरे काही होत नाहीत, कारण तशी चांगली तिथी नाहीये. मग या महिन्यामध्ये आपण सर्व ठरवू शकतो की आपण केवळ भक्तीसाठी पोषक कार्य करूया. श्रीकृष्णांनी तेव्हा आश्वासन दिलं, या मासामध्ये जेव्हा कोणी हरिनाम घेईल त्या हरिनामाचा कितीतरी पट फायदा होईल. या मासामध्ये जर कोणी भागवत श्रवण केलं, भागवत वाचन केलं तर त्याला कितीतरी पटीने फायदा होईल. या मासामध्ये जर कोणी तीर्थाटन केलं, या 3 गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या, हरिनाम जप, श्रीमद भागवत वाचन किंवा तीर्थाटन,
म्हणतात जर कुठल्या पवित्र नदीमध्ये जर आपण आंघोळ केली, स्नान केले, तर त्याचा काही पटीने आपल्याला लाभ मिळेल. तर कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये आपण तीर्थाटन कदाचित करू शकत नाहीये, पण एक तुम्हाला मी सांगतो, आपण मानसिक तीर्थाटन रोज करू शकतो. तर ज्यांना ज्यांना कधी कुठे आपल्यासोबत कुठे तीर्थ ठिकाणी आले आहेत आणि तिकडचे फोटो आहेत, तिकडच्या मनामध्ये स्मृती आहेत, रोज तुम्ही त्या तीर्थक्षेत्री जाऊ शकता. आपल्यामधून काही भक्त वृंदावनात आलेत, आपल्यातून काही भक्त जगन्नाथपुरीला आलेत, आपल्यातून काही भक्त मायापूर, मेलकोटे, उज्जैनला आलेत. तिथले फोटो, तिकडल्या स्मृती, तिकडले आपण जे भजनं गायले, तिथले आपले लेक्चर, हे जर तुम्ही लक्षात गेले, रोज तुम्ही उज्जैनचं तीर्थाटन करू शकता. रोज तुम्ही मायापूरला जाऊन येऊ शकता. तर श्रीकृष्णांनी स्वमुखाने या पुरुषोत्तम मासाला असे आशीर्वाद दिले. तर आपण याच्यावर विचार करू शकतो, या एका महिन्यामध्ये आपण आपले भौतिक कार्य थोडे कमी करूया. जगण्यासाठी जे गरजेचं आहे ते करूया, पण जास्तीत जास्त वेळ 16 तारखेपासून ते पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जेव्हा पुरुषोत्तम मास आहे, सामाजिक कार्य आपण थोडे कमी करूया. सकाळी थोडं लवकर उठूया. तर आपण, कारण जागतिक हरिनाम महोत्सव सप्ताह आहे. श्रील प्रभुपाद अमेरिकेला 17 सप्टेंबर 1965 ला पोहोचले होते. तर त्या विशेष दिवसामुळे आपण दरवर्षी 17 ते 23 सप्टेंबर हा हरिनाम महोत्सव ठेवलाय. तर 17 ते 23 कमीत कमी रोज आपण सर्व भक्तांना विनंती केली आहे की आपण रोज एकत्र येऊन संकीर्तन करूया, नाम जप करूया. तर त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. रोज 17 ते 23 आपण एक जपा टॉक ठेवलाय, जपाविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्व भाग घेऊ शकता. अजून येत्या दिवसांमध्ये जर अजून काही आपल्याकडून नियोजन करता आलं तर आम्ही ते नियोजन पण करणार आहोत. 19 तारखेचा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे तो विशेष हरिनामावर केंद्रित आहे. अशा प्रकारे या विशेष पुरुषोत्तम मासामध्ये आपण 17 ते 23 तर बरंच काही करणार, पण त्या पुढे पण जर आपल्याला करता आलं तर खूप मोठी गोष्ट होईल. नाम जप, भागवताची शरण घेणे. भागवताची शरण घेणे म्हणजे खरोखर त्या भागवताला प्रार्थना करणे. कारण भागवत हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. तर केवळ बुद्धीने वाचन नाही करायचंय, तर त्या श्रीकृष्णांना, पुस्तक रूपी श्रीकृष्णांना आपल्याला प्रार्थना करायची. हे श्रीकृष्ण, हे पुस्तक वाचन करून तुमच्या प्रती प्रेम निर्माण होऊ दे, तुमच्या प्रती एक आस्था निर्माण होऊ दे. माझी बुद्धिमत्ता नाही वाढवायची आहे, माझं वाक कौशल्य नाही वाढवायचंय, तुमच्या प्रती आकर्षण निर्माण होऊ दे. माझ्या मनामध्ये तुमच्या प्रती जी काही थोडीफार श्रद्धा साधू संघामुळे निर्माण झाली आहे ती अजून खोल जाऊ दे. तुमच्याबद्दल इतरांना प्रचार करण्याची तीव्रता येऊ दे. इतरांना वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या अस्तित्वाबद्दल पटवण्यासाठी मला स्वतःला तेवढा विश्वास येऊ दे. ह्या प्रार्थना करून जेव्हा आपण भागवत वाचन करतो तेव्हा खरोखर ते भागवत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतं. नाहीतर तेव्हापर्यंत ते आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतं. एका साधारण पुस्तकासारखं आपण भागवत नाही वाचू शकत. तर हरिनाम जपाला खूप महत्व आहे, भागवत वाचनाला खूप महत्व आहे, तीर्थाटनाला खूप महत्व आहे. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी आश्वासन दिलं की जर एखाद्या व्यक्तीने या महिन्याला अनादर केला, साधू संतांचा अनादर केला, वैष्णवांचा, ब्राह्मणांचा अपमान केला, तर या महिन्यामध्ये, कारण माझ्या एवढी शक्ती आहे, श्रीकृष्णांच्या देखत जर तुम्ही वैष्णवांचा अपमान केला तर तुमच्या परिस्थिती काय होईल. श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये जर आपण त्यांच्या भक्तांना जर त्रास दिला तर आपली परिस्थिती काय होईल तुम्ही विचार करू शकता. श्रीकृष्णांच्या देखत जेव्हा पांडवांना त्रास दिला तेव्हा काय झालं. नरसिंह देवांच्या देखत जेव्हा प्रल्हादाला त्रास दिला तेव्हा काय झालं. आपण हे सगळं बघितलंय. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की या महिन्याचा जो कोणी अनादर करेल आणि या महिन्याच्या महिमेला जो कोणी स्वीकारणार नाही तो थेट नरकात जाईल. तर हे श्रीकृष्णांनी स्वतः या अधिक नाही पुरुषोत्तम मासाबद्दल आपल्याला सांगितलंय. आणि ही सगळी कथा कोण सांगतायत. श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की असे एका वेळेस विष्णू त्या देवींना घेऊन माझ्याकडे गोलोक वृंदावनात आले होते. आणि ही कथा काम्यवनामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत.
आणि तेव्हा म्हणतात, हे पांडवांनो, काही काळापूर्वी जेव्हा पुरुषोत्तम मास होता, तेव्हा त्या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही माझी आराधना नाही केली. तेव्हा त्या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही माझा आदर नाही केला, तुम्ही भक्तियुक्त कार्य नाही केली, आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असे कष्ट आलेत. आता तुम्ही ओळखलं का ते, की तुमच्यासारख्या अशा धर्मनिष्ठ व्यक्तींच्या जीवनामध्ये कष्ट का आले? आणि तेव्हा मग त्यांनी द्रौपदीकडे बघितलं आणि म्हणाले, द्रौपदी सारख्या श्रेष्ठ महिलेच्या जीवनामध्ये असा अनादर का घडावा? त्याच्यासाठी पण श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोष्ट सांगितली आणि सर्व बाकीचे पांडव पण ऐकतायत. म्हणतात, गेल्या जन्मी द्रौपदी एक ऋषी कन्या होती. त्या ऋषींचं नाव होतं मेधावी. आणि मेधावी ऋषी खूप तपस्वी होते, हरी भक्ती करत होते, श्रीकृष्णांचे भक्त होते. पण ते आपल्या साधनेमध्ये, आपल्या भक्तीमध्ये एवढे लीन होते की परिवाराकडे त्यांचं जास्त लक्ष नव्हतं. आणि त्या मुलीचं नाव नाही दिलंय, पण त्या मुलीच्या लहानपणीच त्यांची आई या जगातून निघून गेली. मग मुलीचे आश्रय होते केवळ मेधावी ऋषी. पण मेधावी ऋषी नेहमी आपल्या साधनेमध्येच लीन आहेत. तर यांना एक अपेक्षा होती की वडील तरी माझ्याकडे लक्ष देतील, पण वडिलांनी काही लक्ष नाही दिलं. तर थोडं मनामध्ये खंत भावना होती. असं करता करता ही मुलगी मोठी झाली, लग्नाचं वय झालं, खूप सुंदर त्यांचं सौंदर्य होतं. आणि बघता 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 इतर त्यांच्या मैत्रिणींचं लग्न झालं, आणि त्या मैत्रिणी आपल्या नवऱ्यासोबत, आपल्या मुलांसोबत कधी कधी दिसायचे त्या मुलीला. तर स्वतः सुंदर आहेत, पण लग्न सगळं कार्य करण्यासाठी कोणतरी पुढाकार घ्यायला लागतो. तर वडील पुढाकार नाही घेतात आणि आई गेल्या या जगातून. काही दिवसांमध्ये वडील पण भगवंतांचं भक्ती करता करता, भगवंतांचं स्मरण करता करता या जगातून वैकुंठाला निघून गेले. मग आता ही जी मुलगी आहे ती एकटी राहिली, आता त्यांची काळजी कोण घेणार? तर काळजी घ्यायला कोणी नाहीये. तर म्हणून खूप त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं की माझं आता लग्न कसं होणार आणि मी एकटी या जगामध्ये कसं जगणार. तर तेव्हा त्यांना भेटण्यासाठी दुर्वासा ऋषी येतात. आणि दुर्वासा ऋषी हे मेधावी ऋषींचे एक मित्र होते. तर त्या कारणाने जेव्हा त्यांनी ऐकलं की त्यांच्या मुलीला आता काळजी घ्यायला कोणी नाहीये, तेव्हा आपुलकीने तिथे दुर्वासा ऋषी आले. आणि जेव्हा त्या मुलीनी दुर्वासा ऋषींसमोर आपली ही एक भावना मांडली, तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना सांगितलं, माझ्याकडे एक खूप महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. ते म्हणाले, आता काहीच काळामध्ये पुरुषोत्तम मास येणार आहे, आणि हा पुरुषोत्तम मास आहे हा श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. तर तुम्ही कृपया त्याच हरींची शरण घ्या, त्या श्रीकृष्णांची शरण घ्या, आणि येत्या या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही हरिनाम घ्या. या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही श्रीकृष्णांच्या लीलेचं यथा योग्य त्यांच्या भक्तांकडून श्रवण करा. ते योग्य मार्गदर्शन करतील तुम्हाला. आणि जर शक्य असेल तर पवित्र कुंडामध्ये, पवित्र नदीमध्ये तुम्ही स्नान करा. यांनी तुमचे सर्व क्लेश दूर होतील, तुमचं लग्नही होईल, तुम्हाला मुलंही होतील, आणि तुम्ही नंतर वैकुंठाला नाही, गोलोक वृंदावनामध्ये श्रीकृष्णांना प्राप्त कराल. विष्णूंना नाही प्राप्त करणार तुम्ही, श्रीकृष्णांना प्राप्त करणार. हे जेव्हा त्या मुलीने ऐकलं, तेव्हा त्या मुलीला, कारण अनेक अनेक वर्षांपासून ती खेद भावना होती, विश्वास नाही झाला. साधारण आपण पण आहोत ना असे, की आपल्या जीवनामध्ये खूप दुःख असले आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या कृपेबद्दल जेव्हा ऐकतो, तेव्हा कुठेतरी सूक्ष्म रूपात का होईना आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की अमुक अमुक हे जे वक्ते आहेत हे भरपूर काही काही लांब लचक गोष्ट सांगतायत आणि खूप सांगतात की यांना कृपा मिळाली, त्यांना कृपा मिळाली, त्यांना कृपा मिळाली. माझ्या जीवनात तर कृपेचा एक लव मात्र पण नाहीये, एक लेश मात्र पण नाहीये. तर हे काय खरं बोलतायत, खोटं बोलतायत, काल्पनिक बोलतायत, काय बोलतायत? तर स्वाभाविक होतं, त्यांना मनामध्ये हा संशय आला. पण त्या मनातल्या संशयाला त्यांनी व्यक्त केलं आणि म्हणाले, काय तुम्ही माझी थट्टा मस्करी करताय दुर्वासा ऋषी? केवळ अमुक अमुक एका महिन्यामध्ये, आणि तो पण महिना कुठला, तर अधिक मास. ज्या अधिक मासामध्ये एकही पवित्र तिथी नाहीये, ज्या अधिक मासामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी देखील एखादी तिथी नाहीये, त्या मासामध्ये एवढी शक्ती आहे की माझे सर्व क्लेश हरतील आणि त्यानंतर मी श्रीकृष्णांना प्राप्त करीन. शक्यच नाही. त्यांनी त्या मासाची अवहेलना केली. दुर्वासा ऋषींना भरपूर राग आला. दुर्वासा ऋषींनी पण बघितलं परिस्थिती की या मुलीच्या सोबत त्यांच्या जीवनामध्ये खूप एका अर्थाने अन्याय झालाय, खूप त्यांना त्रास झालाय.
तर दुर्वासा ऋषी जे नेहमी इतरांना शाप देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण दुर्वासा ऋषीने स्वतःला सांभाळून घेतलं. पण त्यांना म्हणाले की तुम्ही हा जो एक ही जी भूमिका घेतली की पुरुषोत्तम मासामध्ये शक्ती नाही आणि पुरुषोत्तम मास मल मास आहे, पुरुषोत्तम मास गरज नसलेला मास आहे, हे तुम्ही चुकीचं केलं. याच्यामुळे तुमचं जे काही सौंदर्य आहे आणि तुमच्याकडे जी काही छोटी मोठी संपत्ती आहे ती सगळी नाश होईल. आणि तेव्हा दुर्वासा ऋषी त्वरित त्या जागेवरून निघून गेले. आणि बघता 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 काहीच वेळामध्ये त्या मुलीचं उत्कृष्ट सौंदर्य हे पूर्णपणे समाप्त झालं. दुर्वासा ऋषींनी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जर एकदा जरी पुरुषोत्तम मासामध्ये कुठल्या पवित्र कुंडामध्ये स्नान केलं तर तुम्हाला गंगा नदीमध्ये 12,000 वर्ष स्नान करण्याचं श्रेय प्राप्त होईल. ही पुरुषोत्तम मासाची श्रेष्ठ स्तर आहे त्याचं. दुर्वासा ऋषींनी त्यांना सांगितलं की सर्व मासांमध्ये जे पावित्र्य आहे त्या सर्व मासांचं पावित्र्य एकत्र केलं तरी ते पुरुषोत्तम मासाच्या पावित्र्याचे 16 भागातून एका भागा पण समान नाहीये. एवढं सर्व ऐकून पण त्या मुलीच्या मनामध्ये जे काही भावना होते ते त्यांनी व्यक्त केलं आणि त्यामुळे दुर्वासा ऋषी त्वरित तिथून निघून गेले. आणि बघता बघता त्यांचं सौंदर्य, त्यांचं ऐश्वर्य, जे काही त्यांचं मौल्यवान गोष्टी होती त्या सर्व नष्ट झाल्या. आणि त्यांना लक्षात आलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मग त्यांनी काय केलं असेल तर 9,000 वर्ष त्यांनी आशुतोष शंकरजींची तपस्या केली. आशुतोष का बरं? कारण विष्णूंना प्रसन्न करणं थोडं कठीण आहे. विष्णू आपल्या हृदयामध्येच राहतात, तर विष्णूंना ठगवणं थोडं कठीण आहे. विष्णू बघत असतात आपल्या हृदयामध्ये काय. तर त्यांनी शंकरजींना प्रसन्न करायचं ठरवलं आणि 9,000 वर्ष त्यांनी तपस्या केली. कशी केली तपस्या? उन्हामध्ये त्यांनी आजूबाजूला अग्नी लावली, उष्णता निर्माण केली आणि थंडीच्या दिवसांमध्ये त्यांनी थंड पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन तपस्या केली. अशा प्रकारे 9,000 वर्ष जेव्हा तपस्या केली तेव्हा आशुतोष शंकरजी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले काय पाहिजे तुम्हाला. आशुतोष आहेत पण त्यांना पण 9,000 वर्ष लागले. का बरं? त्यांनी श्रीकृष्णांची अवहेलना केली होती, त्यांच्या शक्तीची अवहेलना केली होती. म्हणून आपण थोडं सांभाळून राहायला पाहिजे, वैष्णवांपासून सांभाळून राहायला पाहिजे, श्रीकृष्णांपासून सांभाळून राहायला पाहिजे. मुली तुला काय पाहिजे, माझ्याकडून काय वरदान पाहिजे? तेव्हा त्या मुलींनी सांगितलं की मला जेव्हा बघितलं ते एकदम असे भारावून गेलं ना, तर म्हणाले मला लग्न करण्यासाठी एक पती पाहिजेत, मला पती पाहिजेत, मला पती पाहिजेत. तर जेव्हा 9,000 वर्ष तपस्या केली आहे, शंकरजींसाठी तपस्या केली आणि त्या शंकरजी जेव्हा असे प्रकट झाले, थोडे त्यांना स्वतःला कंट्रोल नाही करता आलं, तर 5 वेळा बोलले मला पती पाहिजेत, मला पती पाहिजेत, मला योग्य पती पाहिजेत. आणि शंकरजींनी म्हणाले तथास्तु, तू 5 वेळा मला पती मागितलेत तर तुम्हाला मी 5 पतीची पत्नी तुम्ही बनणार असे आशीर्वाद देतो. तर या मुलीने लगेच सांगितलं अहो माझ्या जीवनामध्ये माझ्यावर बराच काही अन्याय झाला आणि आता जर 5 पतींनी माझ्याशी जर लग्न केलं तर समाजामध्ये माझ्यावर हसतील लोक, माझं समाजामध्ये काय स्थान होणार, तर कृपया असं करू नका तुम्ही. तर तेव्हा शंकरजींनी सांगितलं ठीक आहे, या जन्मात नाही होणार पण पुढच्या जन्मामध्ये माझे शब्द तर खरे ठरणारच, माझ्या शब्दांना मी खोटं नाही ठरवू शकत. तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला 5 पती मिळतील. तर ते मग ती जी मुलगी आहे ती द्रुपद महाराजांच्या यज्ञातून जेव्हा दृष्टद्युम्न प्रकट झाले तर त्यांच्यासोबत द्रौपदी प्रकट झाली आणि त्या वरदानामुळे त्यांना आता असे हे 5 श्रेष्ठ पती मिळाले. पण कारण त्यांनी गेल्या जन्मी पुरुषोत्तम मासाची थोडी अवहेलना केली होती, तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं त्या कारणामुळे तुम्हाला या जन्मी एवढा मोठा अपमान झाला. म्हणून ती जी कथा आहे की द्रौपदी सोबत एक वाईट घटना घडली ती काही खोटी नाहीये आणि ती आजच्या नवीन कोणीतरी इतिहासकारांनी महाभारतामध्ये पेरली नाहीये, ती खरी गोष्ट आहे. कारण का तर द्रौपदी वस्त्रहरणाचा जो एक प्रयत्न केला तेव्हापासून महाभारताला एक वेगळी दिशा मिळते. त्या क्षणापर्यंत युधिष्ठिर महाराज यांच्या मनामध्ये कुठेतरी एक आशा असते की नाही माझे हे भावंड आहेत,
हे कौरव काही नाही झालं तरी माझे नातेवाईक आहेत. पण त्या घटनेनंतर युधिष्ठिर महाराजांना पण लक्षात येतं की मला फसवण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे आणि यांना आपल्याशी काहीही सौहार्द, यांना आपल्याशी काहीही मैत्री किंवा चांगल्या सद्भावना अजिबात नाहीयेत. तर ते युधिष्ठिर महाराजांच्या दृष्टिकोनामध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. म्हणून तो खोटी घटना नाहीये ती. तर श्रीकृष्णांनी ह्या सर्व गोष्टी अर्जुनाला काम्यवनामध्ये त्यांच्या वनवासामध्ये सांगितल्या आहेत. आणि हा जो प्रसंग आहे हे नर नारायण ऋषी नारद मुनींना सांगतायत. आणि नर नारायण ऋषी नारद मुनींना हा जो प्रसंग सांगतायत, हा प्रसंग सूत गोस्वामी नैमिषारण्यामध्ये हजारो साधूंना सांगतायत. आणि अशा प्रकारे पुरुषोत्तम मासाचा गौरव आपल्या समोर श्रीकृष्णांनी स्वतः मांडलाय. म्हणून या श्रीकृष्णांच्या पासून अभिन्न असलेल्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण थोडं एक व्रत घेऊ शकतो की भौतिक कार्यामध्ये जरी आपल्याला रस असेल, पण या एका महिन्यासाठी आपण त्या भौतिक कार्यातून रस आपण कमी केला पाहिजे. भौतिक मासिक, भौतिक चित्रपट, भौतिक टेलिव्हिजन सिरियल ज्यामध्ये आध्यात्मिक प्रगती नाहीये ते आपण कमीत कमी केलं पाहिजे. महाभारत टेलिव्हिजन सिरियल आपण बघू शकतो, रामायण टेलिव्हिजन सिरियल बघू शकतो, आपण प्रभुपादांनी दिलेल्या पुस्तकांचं वाचन करू शकतो, आपण भक्तांसोबत चर्चा करू शकतो, आपण प्रभुपादांबद्दल काहीतरी वाचू शकतो, नाम जप वाढवू शकतो, सकाळी लवकर उठू शकतो. तर येणं केनं प्रकारेनं आपण काहीतरी मंदिराकडून पण एक अरेंजमेंट करूया, जेणेकरून रोज आपण आपला साधनेचा स्तर उंच करूया. तर आपल्यामधून जे लोक 4 माळा करतायत त्यांना मी नम्र विनंती करतो, कृपया पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्णांना प्रार्थना करून आपण 4 माळांपासून 8 माळांना जाऊ शकता. जे लोक 8 माळा करतायत त्यांना मी नम्र विनंती करतो की कृपया या पुरुषोत्तम मासामध्ये आपण 8 माळांपासून 12 माळांवर जाऊ शकता. आणि जे लोक 12 माळा करतात त्यांना मी नम्र विनंती करतो की कृपया 16 माळा करू शकता. आणि जे लोक 16 माळा करतात त्यांना मी नम्र विनंती करतो की कृपया त्या 16 माळा अपराध शून्य करा. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना प्रश्न विचारला होता की महाराज, सर्व लोक म्हणतात की कार्तिक मासामध्ये आपण काहीतरी अधिक करायला पाहिजे, आपण काहीतरी आपला स्तर उंचवायला पाहिजे, तर तुम्ही या कार्तिक मासामध्ये काय करणार आहात? कार्तिक मासामध्ये यात्रेमधली ही गोष्ट आहे. तर तेव्हा परमपूज्य राधानाथ महाराजांनी उत्तर दिलं होतं की मी ठरवलंय की या कार्तिक मासामध्ये मी माझा 16 माळा जप लक्षपूर्वक करीन आणि अपराध शून्य करण्याचा प्रयत्न करीन. हा माझा स्तर उंचवण्याचा माझी व्याख्या आहे. आपल्याला कधी कधी वाटतं स्तर उंचवणे म्हणजे काहीतरी विलक्षण करणे. तुम्ही किती करताय? 16. तुम्ही किती करताय? 16. आजपासून मी 192 माळा करेन. पण ज्या 16 माळा आपण अपराध युक्त करतोय, तो जर अपराधाची भावना जर बदलली नाही, आता आपण केवळ 16 माळा अपराध युक्त करतोय, उद्या आपण 192 माळा अपराध युक्त करू शकतो. म्हणून महाराजांनी फार छान उत्तर दिलं की त्या 16 माळा जर आपण खोल जाऊन केल्या, लक्षपूर्वक केल्या, अपराध शून्य केला, तर ते किती मोठं महत्वाचं कार्य आहे. म्हणून श्री चैतन्य चरितामृतामध्ये एका ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, बहुजन्म कोरी यदे श्रवण कीर्तन तबू तो न पाये कृष्ण पदे प्रेमधन. म्हणतात बहुजन्म कोरी यदे श्रवण कीर्तन. आपण नेहमी म्हणतो श्रवण कीर्तन करायला पाहिजे, पण कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात बहुजन्म कोरी यदे. अनेक जन्म आपण श्रवण कीर्तन केलं, पण ते जर अपराध युक्त केलं, तबू तो न पाये कृष्ण पदे प्रेमधन. श्रीकृष्णांच्या चरणी प्रेमधन आपल्याला तरीही प्राप्त होणार नाही. म्हणून आपले जे श्रेष्ठ वैष्णव आहेत, शुद्ध भक्त आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, त्यांचा साधारण कल संख्येकडे नसतो, साधारण कल त्यांचा मात्रेकडे नसतो, त्यांचा नेहमी कल असतो आपण जे काही करतोय त्यामध्ये आपण पूर्णपणे मन लावून केलं पाहिजे. आपण जेव्हा भागवत वाचतोय तेव्हा आपण मन लावून भागवत वाचलं पाहिजे. जेव्हा आपण श्रवण करतोय तेव्हा आपण मन लावून श्रवण केलं पाहिजे. जेव्हा आपण आरती करतोय, आपल्याला 16 आरती नाही करायच्या आहेत, आपल्याला दिवसातून कमीत कमी भगवंतांची एक तरी आरती करायची, पण ती एक आरती आपण मन लावून केली पाहिजे. आपण जेव्हा प्रसाद घेतोय तेव्हा आपण मन लावून प्रसाद घेतला पाहिजे. हे प्रसाद, हा प्रसाद आहे, श्रीकृष्णांची कृपा आहे. आपण त्या प्रसादाला पटपट खातो आणि नंतर विचार करतोय की श्रीकृष्णांप्रती प्रेम कसं जागृत करायचं. रोज आपल्याला श्रीकृष्णांची कृपा त्यांच्या प्रसादाच्या रूपात मिळते. म्हणून कृष्ण भावनामृत संघ आहे हा.
कृष्णांबद्दल भावना आपल्याला निर्माण करायच्या आहेत. असं काहीतरी विलक्षण जगा पलीकडे काही नाही करायचंय. पूर्ण बारामतीमध्ये जो कोणी काही करत नाही ते मी करणार, असं करून आपली प्रगती कदाचित होणार नाही, कारण त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो. पण तेच जर आपण आपल्या आत्ताच्या साधनेमध्ये जर खोल गेलो तर आपल्याला नक्कीच भरपूर फायदा होईल. आपण अजून एक गोष्ट करू शकतो की या एका महिन्यामध्ये आपण अपराध शून्य जप जो करायचा त्यातला पहिला अपराध आहे की हरिनामाचा प्रचार करणाऱ्या, हरिनामाप्रती समर्पित असणाऱ्या भक्तांची निंदा नाही करायची. तिथून सर्व अपराध सुरू होतात. त्याच्यानंतर मग इतर अजून बरेच अपराध ते पण पद्मपुराणातलेच आहेत. पण पहिला अपराध तरी आपण जर नाही केला तर आपल्याला भरपूर श्रीकृष्णांची कृपा मिळेल, कारण आपण हरिनाम जप लक्षपूर्वक करतोय तर पुरुषोत्तमाची कृपा मिळाली. पण जर आपण बाकीचे सर्व अपराध पण टाळले, विशेष म्हणजे इतर वैष्णवांप्रती आपण काही नेगेटिव्ह नाही बोलायला पाहिजे, इतर वैष्णवांमध्ये आपण चांगले गुण बघूया, आणि एका महिन्यासाठी कुठेतरी तुमच्या घरी भिंतीवर, तुमच्या फ्रीजच्या दरवाजावर, किंवा तुम्ही अमुक अमुक टेबलवर जर बसत असाल अभ्यास करण्यासाठी तर तिथे कुठेतरी स्टिकर लावू शकता. कुठेतरी स्टिकर लावा. हा पुरुषोत्तम मास आहे आणि या मासामध्ये श्रीकृष्णांमध्ये जेवढी शक्ती आहे कृपा द्यायची तेवढीच शक्ती या मासामध्ये आहे. तर या मासामध्ये मी पूर्ण श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करूनच राहणार. मी कुठल्याही वैष्णवामध्ये काही दुर्गुण बघणार नाही आणि सर्व वैष्णवामध्ये जे काही प्रामाणिक सद्गुण आहेत, छोटे असतील जास्ती असतील जे असतील, त्याच्यावर मी भर देणार आहे. मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या सर्वांचा आध्यात्मिक जीवनामध्ये एक क्रांती आणण्याची शक्ती आहे. छान जप करूया, मनन करून खोल जाऊन प्रार्थना करून आपण भागवत वाचन करूया, मानसिक तीर्थाटन करूया आणि कोणाचाही काही अपराध न करता नाम जप करूया, एकत्र येऊन संकीर्तन करूया. या पुरुषोत्तम मासाच्या शेवटी 15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा मी सर्वांना विचारीन की या पुरुषोत्तम मासामध्ये आपण जे ठरवलं होतं, आज 12 तारीख आहे, 12 सप्टेंबरला जे काही ठरवलं होतं त्यातून आपण किती किती करू शकलात, आणि त्यातून जे काही ठरवलं होतं ते करण्यामध्ये तुम्हाला किती संघर्ष झालाय आणि त्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं का. आपण तसं एक सत्र ठेवू. पण तो सत्र होईपर्यंत खरोखर मी तुम्हाला विनंती करतोय, श्रीकृष्णांनी या मासाला स्वतःचं नाव दिलंय, स्वतः स्वीकारलंय. या मासामध्ये खूप शक्ती आहे. तर कृपया या पुरुषोत्तम मासाला तुम्ही शरण जा, या पुरुषोत्तम मासाला तुम्ही प्रार्थना करा आणि या पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम श्रीकृष्णांची ख्याती गा, आणि तीच ख्याती जर इतरांना देऊ शकलो तर काय गोष्ट आहे. म्हणून आपण जेव्हा हरिनाम सप्ताह बद्दल जेव्हा मेसेज टाकला तेव्हा सर्व भक्तांना मी विनंती केली की आपल्या शेजाऱ्यांना पण सकाळच्या त्या जपामध्ये सामील करा. त्यांना सांगा चला आपण थोडं परमेश्वराचं नामस्मरण करूया, आणि रोज सकाळी 6 ते 7 कमीत कमी आपण नामजप ठेवलाय, ऑनलाईन ठेवलाय. जर कोणी नवीन भक्त या 17 ते 23 मध्ये जर भाग घेऊ शकले तर त्यांच्या जीवनामध्ये विचार करा, पहिला हरिनाम जो प्रवेश करेल तो पुरुषोत्तम मासामध्ये प्रवेश करेल, त्यांना किती कृपा मिळू शकते. आणि बारामतीमध्ये आपण भक्ती लता बीज ची पेरणी करू शकतो. म्हणून सर्व बारामतीकर आपली सर्वांची वाट बघतायत. कोणतरी मला बोलवेल हरिनामाच्या जपासाठी, कोणीतरी मला बोलवेल हरिनामाबद्दल काहीतरी सांगण्यासाठी. तर बारामतीच्या लोकांनाही आपण एक निमित्त बनवू शकता आणि बारामतीमधील असंख्य लोकांना तुम्ही हरिनामाशी जोडू शकता, श्रीकृष्णाशी जोडू शकता, श्रील प्रभुपादांशी जोडू शकता. अशा प्रकारे आपण आज पुरुषोत्तम मासाच्या महत्वावर चर्चा केली आणि मी विनंती करतो जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हा प्रभुजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. 2 अनाउन्समेंट करायचे आहेत मला बालगोपाल समितीच्या वतीने. नक्की नक्की. ओके ओके ओके. सर्व भक्तांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हा दंडवत प्रणाम प्रभू. दंडवत प्रणाम प्रभुजी. प्रभुजी काही ह्याच्यातून असं की हे केलं तर तुम्ही नरकात जाल, किंवा हे केलं तर स्वर्गात जाईल, किंवा वैकुंठामध्ये जाल.
असं सांगितलंय काही कथेमधून किंवा काही व्रत केल्यानंतर. पण एकाच व्यक्तीकडनं जर कधी असं चुकीचंही झालं आणि चांगलंही झालं तर नक्की रिझल्ट काय होणार शेवट त्याचा? चुकीने जर झालं असेल, श्रीकृष्ण आपल्या मनात आहेत, श्रीकृष्ण आपल्या हृदयात आहेत. श्रीकृष्णांना एक लक्षात येतं गोष्ट की चुकीने चूक झाली, पण जाणून बुजून जेव्हा चूक होते ती मग श्रीकृष्णांना लक्षात येते. तर श्रीकृष्णांना आपण नेहमी विनंती करायला पाहिजे. आम्ही जेव्हा भगवंतांची अर्चा विग्रह सेवा करतो, भगवंतांचं जेव्हा ड्रेसिंग करतो, तेव्हा ड्रेसिंग केल्यानंतर एक अपराध शोधन मंत्र आहे. तर जेव्हा जेव्हा पुजारी लोक भगवंतांची सेवा करतात, नकळतपणे आपल्याकडून काही अपराध घडू शकतात. जसं भगवंतांचं ड्रेसिंग करता करता पूर्ण लक्ष तिकडे पाहिजे, पण कदाचित त्या दिवशी आपली काहीतरी महत्वाची मीटिंग असेल किंवा काही महत्वाचा फोन कॉल असेल, तर किती दुर्भाग्य आहे आपलं. परम पुरुषोत्तम भगवंत सच्चिदानंद रूपात आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांना मोरपंख लावतोय किंवा त्यांच्या पायांना आपण पैंजण लावतोय किंवा हातामध्ये आपण कडे लावतोय किंवा काही छान ड्रेसिंग करतोय. पण ते ड्रेसिंग करता करता काही क्षणांसाठी का होईना आपल्या मनामध्ये दुसरे कुठले तरी विचार येतात. तर त्यामुळे अपराध शोधन मंत्र आपण म्हणायला पाहिजे कधी पण ड्रेसिंग केल्यानंतर, आरती केल्यानंतर. तर त्यामध्ये एक जो मंत्र आहे त्याच्यामध्ये म्हणतात, अज्ञानाद अथवा ज्ञानाद अशुभम यन्मया कृतम क्षंतुम अर्हसि तत्सर्वम दासेनैव गृहण माम. तर या मंत्राचा अर्थ आहे, अज्ञानाद अथवा ज्ञानाद, अज्ञानामुळे, माहीत नसल्यामुळे, दुर्दैवामुळे, मागील जीवनातील माझ्या वाईट सवयींमुळे, अथवा ज्ञानाद, कधी कधी माहितीही असतं की हे अयोग्य आहे तरी पण काय करू, कंट्रोल होत नाही, आपले जे संस्कार आहेत जुने ते काही जात नाही तेवढे. अशुभमयन मया कृतम, माझ्या द्वारे जे काही अशुभ झालंय, क्षंतुम रहसी तत्सर्वम, हे श्रीकृष्ण तुम्ही आमचे वडील आहात, तुम्हीच आमचे आश्रयदाते आहात, कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही आम्हाला क्षमा करा. दासे नैव गृहणमाम, एका दासाप्रमाणे, एका सेवकाप्रमाणे आम्हाला स्वीकार करा. म्हणून एका भक्तांशी मी चर्चा करत होतो आणि त्यांना म्हणत होतो की आपण अनेक वेळा स्वतःला भक्त म्हणतो, पण मी त्यांना सांगत होतो की भक्त ही खूप उंच कन्सेप्ट आहे. भक्त ही खूप उंच पोस्ट आहे, एक उंच स्तर आहे. ऍक्च्युली आपण सेवक बनायला पाहिजे. स्पष्ट मराठी भाषेमध्ये जर म्हटलं तर नोकर बनायला पाहिजे. ज्या दिवशी आपण नोकर बनू, आपण प्रामाणिक नोकर बनू, त्या दिवसानंतर भक्त बनायची आकांक्षा आपल्या हृदयामध्ये आपण ठेवू शकतो. पण आपलं सुदैव आहे की आपल्याला प्रभुपादांची पुस्तकं उपलब्ध आहेत, पण दुर्दैव आहे की प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये आपण कधी कधी वैष्णवाबद्दल जेव्हा ऐकतो किंवा वैष्णवाबद्दल जेव्हा वाचतो तेव्हा कुठेतरी मनात ही भावना येते, अच्छा माझंच वर्णन करतात की काय प्रभुपाद इकडे. जेव्हा वैष्णवाचा गौरव होतो आपल्याला समजलं पाहिजे, हे प्रभुपाद शुद्ध वैष्णवांचा गौरव करतायत, आपल्यासारख्या डुप्लिकेट खोट्या नाण्याचा गौरव नाही करत. खोट्या नाण्याला केवळ लहान मुलं जेव्हा खेळतात तेव्हा त्याच्यामध्येच त्याला किंमत असते. त्या खोट्या नाण्याला जर आपण बँकेत घेऊन गेलो तर बँकेचे लोक त्याला काही व्हॅल्यू देत नाही. तर आपलं हे जे सर्व वैष्णवता आहे ती एकमेकांमध्ये, ठीक आहे तुम्ही माझा गौरव करा, मी तुमचा गौरव करतो, एकमेकांचा गौरव करून आपण वैष्णव होत नाही. वैष्णव म्हणण्यासाठी ज्यांना खरी पारख आहे त्यांच्या समोर जाऊन आपल्याला हा प्रश्न विचारायला लागेल की तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही खरोखर वैष्णव आहोत का. तर जेव्हा शुद्ध भक्त आपल्याला म्हणतील, तुम्हाला मी 2 वर्षांपासून बघतोय, तुम्हाला मी 5 वर्षांपासून बघतोय, तुमची सेवा भावना बघितलीये, तुमचा प्रामाणिकपणा बघितलाय, तुम्हाला इतर वैष्णवांप्रती जी मैत्रीची भावना आणि आकर्षण आहे ते बघितलंय, मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही खोटं नाणं नाही आहात, तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं खरं नाणं आहात. त्या दिवशी आपण म्हणू शकतो की आपण वैष्णव. तेव्हापर्यंत स्वतःला वैष्णव म्हणून घेणं, आपल्याला समजा कोणी भेटायला आला आणि त्याला जर आपण म्हणालो, अरे वांछाकल्पतरुभ्यश्च बोलला नाहीस तू, मला नमस्कार नाही केलास. जसं इथे मुंबईला एका कॉलेज प्रोग्रामला मी जेव्हा त्यांना गीतेबद्दल जेव्हा मार्गदर्शन करतो, तर एकदा आमच्या कार्यक्रमाला येणारा एक मुलगा मला म्हणाला, प्रभूजी हा जो माझ्यासोबत माझा जो रूम पार्टनर आहे हॉस्टेल मधला, तो काल मला काय म्हणतो, अरे मला थोडं पाणी आणून दे. तर हे दोघं सेकंड इयर MBBS चे विद्यार्थी आहेत. तर हा म्हणतो, प्रभूजी हा मला म्हणतो की पाणी आणून दे. तर मी म्हंटल, अरे मी अभ्यास करतोय, तू स्वतः पाणी आण. तर तो म्हणतो, काल प्रभूजींनी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की वैष्णवांची सेवा केली पाहिजे.
मग आता तुला लक्षात येत नाहीये की मी वैष्णव आहे आणि तू माझी सेवा केली पाहिजे, जा पाणी घेऊन ये म्हणून. तर यांनी मला विचारलं की प्रभूजी हे खरं आहे का? मग तेव्हा मी त्याला उत्तर दिलं की हे असं जे आहे की मी वैष्णव आहे आणि काल लेक्चरमध्ये सांगितलं की वैष्णव सेवा केली पाहिजे म्हणून तू माझी सेवा कर, ही भावना योग्य नाहीये. तर म्हणून या भक्तांशी मी चर्चा करत होतो, आधी आपल्याला चांगला नोकर बनायला लागेल, आधी आपल्याला चांगला सेवक बनायला लागेल. स्वामींना काय आवडतं, स्वामींना काय प्रसन्न करतं, हे जेव्हा आपण शिकू, जेव्हा चांगले नोकर बनवू, मग त्या चांगले नोकर बनल्याने जेव्हा आपण आपल्या स्वामींना समाधान देऊ, जेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येईल, याला जी सेवा सांगितली ती केली, मला ही सेवा नको, मला तीच सेवा पाहिजे, जी सेवा सांगितली ती केली. कारण काळाची गरज असते, प्रत्येक वेळेस आपण आपल्या हिशोबाने नाही करू शकत. आणि जी सेवा दिली ती प्रामाणिकपणे स्वीकारून उत्साहाने जेवढं शक्य असेल तेवढी केली. तर जेव्हा अशा प्रकारे आपण उत्कृष्ट नोकर होतो, तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावर समाधान येतं आणि त्या समाधानामुळे आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते. तर भक्ती मार्ग आहे हा कृपेचा मार्ग आहे. भक्ती मार्ग हा पगाराचा मार्ग नाहीये. मी एवढी सेवा केली, मला प्रगती पाहिजे, हे कसं म्हणू शकतो आपण? मी 10 वर्षांपासून नामजप करतोय, मला नामजप शुद्ध व्हायला पाहिजे, हे कसं म्हणू शकतो आपण? म्हणून भक्ती मार्ग कृपेचा मार्ग आहे. आपलं काम आहे प्रामाणिकपणे नोकरी करायची, कारण आपण नोकर आहोत. आणि जर आपण प्रामाणिकपणे नोकरी केली तर स्वामी खुश होतात. स्वामी म्हणतात प्रामाणिक आहे हा व्यक्ती, याच्यामध्ये 1000 दुर्गुण आहेत, याच्यामध्ये 1000 सीमा आहेत, याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. हा नाही, काही काही गोष्टी नाही करू शकत. याच्या शरीराच्या आकारामुळे, याच्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये जुळण्याच्या आधी याच्या जीवनामध्ये काही वाईट प्रसंग घडलेत, त्या सर्व प्रसंगांमुळे आणि त्या सर्व भौतिक परिस्थितीमुळे याच्या काही सीमा आहेत. पण त्या सीमा ओलांडण्याआधी जे काही शक्य आहे ते सर्व हा प्रामाणिकपणे करतोय. तेव्हा श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते, समाधान येतं. आणि ती प्रसन्नता आणि ते समाधान आपल्याला कृपा देतं आणि त्या कृपेच्या आधारावर आपली भक्ती सुरू होते. म्हणून जेव्हापर्यंत आपण चांगले नोकर बनत नाही, नोकर बनायला आपल्या मनामध्ये जेव्हापर्यंत एक प्रार्थना नसते, तेव्हापर्यंत आपण भक्त बनणार नाहीये. तर ते मी म्हणत होतो की सुदैव आहे आपल्याकडे पुस्तकं आहेत, पण दुर्दैव हे आहे की आपण त्या पुस्तकांमध्ये वैष्णवांबद्दल जे काय ऐकतोय ते आपल्याला असं वाटतं की आपल्याबद्दल प्रभुपाद सांगतायत तिकडे. तर ते आपलं दुर्दैव आहे. उलट ते सगळं वाचून आपल्याला वाटायला पाहिजे की हे सगळं कधी करणार आहे मी, हे सगळं माझ्यामध्ये कधी येणार आहे चांगले गुण. तर जेव्हा आपण सेवक चांगले होऊ, जेव्हा आपण नोकर चांगले होऊ, त्यानंतर आपण भक्त चांगले होऊ. तर श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये आहेत, श्रीकृष्ण भक्त आहेत. की आपापल्या परीने आपण प्रामाणिकपणे करतोय का? जर आपण आपापल्या परीने प्रामाणिकपणे करत असू, तर जरी आपल्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील, जरी आपल्याकडून काही नकळत चुका झाल्या असतील, तरी पण श्रीकृष्ण आपली दिशा बदलू शकतात. आपण कदाचित आपल्या कर्तव्यामुळे, कर्तृत्वामुळे, विचारांमुळे, आपल्या मानसिकतेमुळे कदाचित आपलं गंतव्यस्थान नरक असेल, पण श्रीकृष्ण बघतील प्रामाणिक आहे, जेवढं जमतं तेवढा प्रयत्न करतो, गरजेपेक्षा जास्ती स्वतःच ढोल वाजवत नाही. हा मीच असा, मीच मोठा, मीच हे केलंय, मीच ते केलंय, असं करत नाही. प्रामाणिक आहे हा. खारुताई आहे, पण खारुताईला जेवढं जमतं तेवढं करतोय. हनुमानजी नसेल तरी चालेल, पण खारुताईनी खारुताई एवढे तरी प्रयत्न केले पाहिजेत. तर जेव्हा रामचंद्रांना हा विश्वास येतो की खारुताई खारुताईचे प्रयत्न करते, तेव्हा मग आपली दिशा ते बदलू शकतात. जरी आपल्याकडून 1000 लाखो चुका झाल्या असतील, पण श्रीकृष्णांचा एक कृपा कटाक्ष, श्रीकृष्णांचा एक कृपा कटाक्ष आपल्या लाखो लाखो चुकांनाही नष्ट करू शकतो. तर ही आशा आपल्या सर्व नोकरांमध्ये, आपण जे सर्व नोकर आहोत, आपल्या सर्व नोकरांमध्ये ही आशा नेहमी माहिती पाहिजे. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करीन, प्रामाणिकपणे करीन, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करीन आणि श्रीकृष्णांचे जे प्रतिनिधी गुरु आहेत माझ्या जीवनामध्ये त्यांच्या प्रसन्नतेसाठी करीन. जेणेकरून जरी अज्ञानात अथवा ज्ञानात अशुभम यन्मया कृतम क्षंतुम अर्हसि तत्सर्वम दास्येनैव गृह्णमम. एक दास म्हणून, एक सेवक म्हणून मला स्वीकारा. तर बघा, या सर्व प्रार्थनामध्ये भक्त म्हणून मला स्वीकारा असं येत नाही कधी. मला आत्ता हे लक्षात आलं. दास्येनैव गृह्णमम, भक्तेन एव गृह्णमम नाहीये.
म्हणून सर्व आपण वैष्णव म्हणतो, प्रल्हादाला आपण वैष्णव म्हणू, पण श्लोकांमध्ये, भागवताच्या श्लोकामध्ये तुम्ही बघा, प्रल्हाद असं कधीच म्हणत नाही नरसिंहदेव मी वैष्णव आहे, तुम्ही विष्णू आहात, तुम्ही मला कृपा द्या. नेहमी म्हणतात मी तुमचा दास आहे. तर आपण ज्यांना वैष्णव म्हणतो, पण ते वैष्णव जेव्हा कृष्णांसमोर प्रस्तुत करतात स्वतःला, तेव्हा म्हणतात मी तुमचा दास आहे. हे कधी म्हणत नाही की मी वैष्णव आहे. तर याच्यातून आपण शिकायला पाहिजे की आपण नेहमी स्वतःला दास म्हणून घेतलं पाहिजे. आपलं नाव पण आहे नंद दुलाल दास. आपलं नाव हे नाहीये नंद दुलाल भक्त. मी स्वतःला भक्त म्हणू शकतो, पण गुरु महाराजांनी मला नाव दिलंय नंद दुलाल दास. तर दासत्व जेव्हा खोल जाईल तेव्हा भक्ती त्यानंतर पाठोपाठ धावत येईल. पण जेव्हा दासत्व यायच्या आधी आपण भक्ती मागे पळतो, भक्ती मिळत नाही आणि दासत्वही मिळत नाही. म्हणून आपण दासत्वाकडे वळूया आणि आपल्याकडून ज्या काही चुका होतील ते श्रीकृष्ण नक्की माफ करतील याचं आपल्या मनामध्ये आश्वासन पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी. थँक्यू गुरुजी. पण मला असं म्हणायचं होतं की जी अशी व्यक्ती आहे की ती भक्त नाहीये आणि तिला माहिती नाहीये की भगवंतांना अशा प्रकारे प्रार्थना करायची की माझ्याकडनं अजाणतेपणे काही चुका झाली असेल तर किंवा जाणतेपणे तरी माफ करा. अशी जर अभक्त व्यक्ती जर कार्तिक मास मध्ये किंवा आता जो पुरुषोत्तम मास आहे त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करत असेल आणि इतर वेळी काही गोष्टी चुकीच्या करत असेल, मग चांगल्या गोष्टी केल्यानंतर आपण शास्त्रामध्ये सांगितले की स्वर्ग मिळेल, वैकुंठ मिळेल, आणि चुकीच्या गोष्टी केल्या तर नरक मिळेल. मग अशा व्यक्तीसाठी फायनल काय होणार, म्हणजे नक्की असा स्वर्ग राहणार की नरक, त्याला दोन्ही ठिकाणी व्हावं लागणार? ठीक आहे. जेव्हापर्यंत आता जर पुरुषोत्तम मासाचं जे मी म्हंटल, पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला गोलोक वृंदावन प्राप्त होईल. तर स्वर्ग नाही म्हणत ते. स्वर्ग आणि नरक तुम्ही आधी संपवून घ्या, नंतर बोलतो मी. हा बोला प्रोजेक्ट. तुम्हाला मग हेच विचारायचं होतं प्रोजेक्ट फक्त की दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये अपूर्ण असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात, चांगल्या पण वाईट पण. म्हणजे चांगली कार्य होऊ शकतात आणि चुकीची पण कार्य होऊ शकतात मनुष्याकडून. आणि मग हे केलं की चांगलं म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी जाल, हे केलं तर वाईट ठिकाणी जाल, असं जे शास्त्रात वारंवार सांगितलं गेलंय. मग दोन्ही कार्य जर झाली असतील एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, तर मग शेवट त्यासाठी नक्की काय राहणार आहे, म्हणजे त्याचं काय गती राहणार आहे? तुमचा प्रश्न आहे की दोन्ही केले असेल तर काय होईल, असं नाहीये की वाईट केलं तर काय अशी होईल. गती काय राहणार? हा वाईट असं नाही, दोन्ही केले तर शेवटची गती काय राहणार, म्हणजे कशाचा विजय होणार त्याच्यात? बरोबर. जर दोन्ही केले, समजा चुकीनी 4 वर्ष आधी 3 वर्ष आधी जेव्हा पुरुषोत्तम मास होता तेव्हा समजा मी काहीतरी वाईट बोललोय आणि आज या कार्यक्रमात मला लक्षात आलं की पुरुषोत्तम मास हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे आणि भक्तांच्या संगतीचा प्रभाव झाल्यामुळे आज मी जर चांगलं बोलतोय, तर आज जे मी चांगलं बोललोय ना प्रभूजी, त्याच्यामध्ये मी गोलोक वृंदावनाला प्राप्त करणार. तर श्रीकृष्णांची कृपा ही श्रीकृष्णांच्या शिक्षा म्हणतो ना आपण, शिक्षा दिली, पनिशमेंट दिली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीकृष्णांची कृपा शक्ती ही श्रीकृष्णांच्या शासन शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. जरी आपण काही चुका केल्या असेल आणि आपल्याला त्यासाठी शिक्षा मिळणार असेल, पण आपण एकदा जरी श्रीकृष्णांना प्रसन्न केलंय, तर श्रीकृष्णांची कृपा शक्ती ही त्यांच्या इतर सर्व शक्तींची राणी आहे. श्रीमती राधाराणी आहेत ना, ते राधाराणी आहेत ते. तर श्रीमती राधाराणी ही श्रीकृष्णांची कृपा शक्ती आहे. म्हणून इतर सर्व न्याय शक्ती आहे श्रीकृष्णांची, ती म्हणेल की अरे याला दंड द्यायला पाहिजे, पण तिथे राधाराणी जे सर्व शक्तांची राणी आहेत ते आपल्याला म्हणतील की नाही, यांना कृपा द्यायला पाहिजे, त्यांनी एकदा श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं होतं पुरुषोत्तम मासात. तर राणी ही नेहमी जिंकते, म्हणून कृपा शक्ती ही नेहमी जिंकणार. तर दोन्ही जर केलं असेल तर नक्कीच त्यांनी जो श्रीकृष्णांचा प्रामाणिक गौरव केलाय, श्रीकृष्णांचं प्रामाणिक नामस्मरण केलंय, त्याचा विजय होणार. राधाराणींचा नेहमी सर्व शक्तींवर विजय होणार. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संदिनी शक्ती माताजींना विचारायचं आहे का प्रश्न? माताजी तुमचा आवाज अजिबात येत नाहीये. इतर कोणाला विचारायचा आहे प्रश्न? हरे कृष्ण. हा वैभव प्रभूजी. येस प्रभू, दंडवत प्रभू. हरे कृष्ण. हा दंडवत प्रभू.
प्रभूजी आता चातुर्मास चालू आहे, तर ह्या महिन्यामध्ये दूध हे आपल्याला भक्तांना वर्ज्य आहे ना. तर ऍक्च्युली परवाचीच गोष्ट आहे की एका शेतकऱ्याकडे मी कस्टमर होते, त्यांच्याकडे गेलो होतो. तर ऍक्च्युली त्यांनी मला प्रसादांनाच फोर्स केला की तुम्ही प्रसाद घेऊन जावा, आणि मी कांदा लसूण असल्यामुळे त्यांना मी सांगितलं की नाही प्रभूजी, पॉसिबल नाही, मला थोडं बाहेर दुसरीकडे काम आहे, तर जायचंय मला. तर शेवटी त्यांनी मला दूध घ्या म्हणजे दूध घेतल्याशिवाय जाऊच नका. तर मला ते जबरदस्ती मला ते घ्यावं लागलं. तर मला ते आपण अपराध झाला, त्याला काही म्हणजे कशा प्रकारे ते ही गोष्ट आपण घेतली पाहिजे की चातुर्मासात दूध ते चुकीने मला घ्यावं लागलं, तर मग ते कसं ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. चातुर्मासाचे जे नियम आहेत ते असे एकदम खूप कठोर नियम नाही आहेत. चातुर्मासामध्ये असं नाही की तुम्ही काही आपले जे नियम आहेत, 4 नियम आहेत ते तोडलेत. चातुर्मासाचे नियम हे सजेस्टेड म्हणजे तो प्रस्तावित नियम आहेत, ते बंधनकारक नियम नाही आहेत. ते असं नाही की जे लोक दूध दही घेत आहेत चातुर्मासामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी पालेभाजी घेतली, त्यांनी खूप मोठी काहीतरी एकदम घोर चूक केली. मग दूधच घेतलंय, तुम्ही काही असा चुकीचा पदार्थ नाही घेतलाय. दूध घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. भगवंतांना प्रार्थना करा की मी दूध घेतलं, कारण त्यांना सांगणं काही मला शक्य नाही झालं, आणि याच्या पुढे त्याचं पालन करा. म्हणून असे खूप मोठी काही घोर चूक नाहीये ती. काही लोक पालन करतात चातुर्मासाचं, काही लोक नाही करत. ओके ओके, ठीक आहे. पण आपले मेन जे 4 नियम आहेत ते पालन करायला पाहिजेत, आणि भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे, ते महत्वाचे. येस प्रभूजी, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरी बोल. हा माताजी, आता येतोय. हा आता येतोय. प्रभूजी, माझा प्रश्न होता की आता हा जो पुरुषोत्तम मास चालू होणार किंवा आहे, तर त्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये ना बरेच जण एक दान देतात काही ना काही कुठल्या रूपाने. तर बरेच जणांचं असं एक दिसतं की एक ब्राह्मणांना काहीतरी दान द्यावं आपण, किंवा तसा प्रयत्न असतो. आणि जेव्हा काही ब्राह्मणांना दान दिलं जातं, तेव्हा आता एक दिसतं की ब्राह्मण तेवढे पण हे नाहीत की त्यांच्या जीवनामध्ये तेवढी शुद्धता दिसत नाही. मग तरी पण तशा ब्राह्मणांना बोलून एक दान देण्याचा कल असतो लोकांचा. तर मग अशा पद्धतीचं जे दान दिलं जातं ते कुठपर्यंत फायदेशीर ठरतं, आणि त्याच्या पुढे जाऊन असं एक प्रश्न आहे माझा की हे दान योग्य व्यक्तीला देण्यासाठी किंवा योग्य व्यक्ती निवडण्यासाठी कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे शास्त्रानुसार, किंवा काय तुमचं थोडंसं मार्गदर्शन दिलं तर बरं. शास्त्रांमध्ये दान देण्यासाठी जे आपल्याला एक सूचना दिली आहे, ती दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी नाही दिली आहे, दान देणाऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी दिली आहे. शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं की आपण दान द्यायला पाहिजे, तर त्याचा दान देण्याची जी क्रिया आहे त्याचा फायदा दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीला नाही होत आहे. दान देण्याच्या क्रियेचा फायदा दान देणाऱ्या व्यक्तीला होतोय. कशा प्रकारे मी हे म्हणतोय? दान देणारा व्यक्ती ज्याला कर्मांमुळे, परमेश्वराच्या कृपेमुळे, कोणाच्या तरी इतर आजोबांकडून काही त्याला जर संपत्ती प्राप्त झाली आहे, तर अशी शक्यता आहे की त्याला त्या संपत्तीप्रती आसक्ती निर्माण होऊ शकते, आणि मृत्यू समयी एका क्षणामध्ये ही सर्व संपत्ती, सर्व सोनं एका क्षणात आपल्याकडून जाणार आहे. तर त्या काळी आपली काय परिस्थिती होईल? जेवढी आपण आसक्त असू आता या क्षणी, तेवढी त्या क्षणी आपल्याला हे सगळं आठवणार आहे. तर म्हणून जर एका क्षणी आपल्याला हे सगळं सोडायचं आहे, तर त्या क्षणासाठी आपण आतापासून तयारी करू शकतो का? आपण आई वडील आहोत, आपल्या मुलं आहेत, आपण मुलांना म्हणतो अरे शेवटच्या क्षणी अभ्यास करू नको, उद्या परीक्षा आहे, आज परीक्षेचा अभ्यास सुरू करू नको, 6 महिन्यानंतर परीक्षा आहे, आजपासून अभ्यास कर. थोडा 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 अभ्यास केल्यावर त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण होशील. तर आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये एक सर्वात मोठी परीक्षा आहे, ती सुनिश्चित आहे. कदाचित कोरोना परिस्थितीमुळे काही काही परीक्षा त्या कॅन्सल झाल्या. नंतर तुम्ही पद्मिनी लक्ष्मी माताजींना विचारू शकता की काय काय परीक्षा कॅन्सल झाल्या. पण आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये एक परीक्षा आहे, ती कधीच कॅन्सल होणार नाही. ती आहे मृत्यूच्या वेळेस आपण परमेश्वरामध्ये आपलं किती मन लावलंय,
तर तसं साधू संत, जसं आपण आई वडील आपल्या मुलांना सांगतो की थोडा थोडा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा कुठे शेवटच्या वेळेस शेवटच्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळतात, तसं साधू संत आपल्याला म्हणताय सुरुवातीपासून थोडं थोडं देण्याची सवय पाहिजे आपल्याला, नाही तर शेवटच्या क्षणी त्रास होणार. यमदूतांशी भांडू आपण की अरे माझी प्रॉपर्टी सोडून मला कुठे नेताय, आणि यमदूत ऐकणाऱ्यांमधले लोक नाही आहेत. यमदूत आपल्याशी चर्चा नाही करत. तर त्या क्षणाची तयारी करण्यासाठी आपल्याला साधू संत सांगताय दान द्या, आणि दान दिल्याने स्वतःमध्ये अनासक्ती निर्माण करा. स्वतःमध्ये जे मिळालंय त्याच्याप्रती कृतज्ञता निर्माण करा, आणि इतरांना मदतीची भावना निर्माण करा. ज्याला ते धन प्राप्त होतंय, ज्याला ते दान प्राप्त होतोय, त्याला जो फायदा होतोय तो त्याचा फायदा आहे. पण दान देण्याची जी सेवा आहे, दान देण्याचा जो प्रस्ताव आहे, तो कोणासाठी फायद्याचा आहे? तो दान देतो त्याच्यासाठी. त्याला एक लक्षात येतं, मला एवढं मिळालंय तर मी इतरांना पण द्यायला पाहिजे. आता मग दुसरा प्रश्न येतो. हा पहिली गोष्ट ही होती की दान देणाऱ्याला जास्ती फायदा आहे आणि दान स्वीकारणाऱ्याला कमी फायदा आहे. मग दुसरी गोष्ट येते की हा दान द्यायचं कोणाला. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये तुम्हाला हा श्लोक मिळेल. दातव्यम इति यद दानम दीयते अनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. 3 प्रकारचे दान सांगितले श्रीकृष्णांनी 17व्या अध्यायामध्ये. एक आहे तामसिक दान, एक आहे राजसिक दान, आणि एक आहे सात्विक दान. तामसिक दान काय आहे? चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीला जेव्हा आपण दान देतो त्याला म्हणतात तामसिक दान. दिलं ना, आपलं नाव आलं का कुठेतरी, झालं ना, मग झालं, सोडून द्या. कोणी काय होत आहे, त्याला काय करणार आहे, त्याचं आपल्याशी काही घेणं देणं नाही. राजसिक दान म्हणजे मी तेव्हाच दान देईन जेव्हा दान दिल्यावर माझ्या नावाची तिथे एक प्लेट येईल, माझ्या नावाचं तिथे एक बोर्ड लागेल, अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक दान देऊन आमचं भलं केलं. जेव्हापर्यंत ती तिथे प्लेट येत नाही, जेव्हापर्यंत तिथे तो बोर्ड येत नाही, तेव्हापर्यंत मी दान अजिबात देणार नाही. पैशांची कमी नाहीये माझ्याकडे, पण माझ्याकडे माझं नाव व्हावं या भावनेची मला खूप आस आहे. मला माझं नाव व्हायला पाहिजे. मी सर्वात दानशूर व्यक्ती आहे. आजही महाभारतातल्या एका व्यक्तीचा गुणगौरव होतो का? 1000 दुर्गुण आहेत त्याच्यामध्ये, पण त्याला एक हाव होती, माझं नाव व्हायला पाहिजे की मी खूप दानशूर व्यक्ती आहे. मिळालं त्याला ते. आजही लोक म्हणतात की महाभारतामध्ये हा व्यक्ती दानशूर होता, श्रीकृष्णांचा शाप मिळाला. श्रीकृष्णांची कृपा प्राप्त नाही झाली, पण दानशूर म्हणून नाव झालं त्याचं. मग आपण ठरवायला पाहिजे, आपल्याला श्रीकृष्णांची कृपा पाहिजे की आपल्याला दानशूर व्यक्ती, या शहरातले सर्वात दानशूर व्यक्ती, महाभारतातले सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून नाव पाहिजे आपल्याला. तर त्या दानाच्या वृत्तीला राजसिक दान म्हणतात. आणि सात्विक दान जे सर्वश्रेष्ठ दान आहे त्याच्याबद्दल श्रीकृष्ण काय म्हणतात? दातव्यम इति यद दानम. दातव्य म्हणजे माझं कर्तव्य देणं. देणं हे माझ्यासाठी चांगलं आहे. दातव्यम इति यद दानम दीयते अनुपकारिणे. उपकार नाही केले मी कोणावर, अनुपकारिणे. माझं कर्तव्य देणं, त्यांनी माझ्यावर उपकार केला की माझं कर्तव्य करण्यासाठी मला संधी दिली. मी जर दान द्यायला निघालो आणि कोणी माझं दान स्वीकारतच नाहीये तर मी माझं कर्तव्य कसं करणार? दीयते अनुपकारिणे. तो मी त्याच्यावर उपकार नाही केलाय, त्यांनी माझ्यावर उपकार केलाय माझं दान स्वीकारून. देशे कालेच्या पात्रेच्या, योग्य स्थानी योग्य व्यक्तीला, देशे काले योग्य वेळी, तद दानम सात्विकम स्मृतम, या दानाला श्रेष्ठ म्हणतात. म्हणजे 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे माझं कर्तव्य देणं, दुसरं म्हणजे मी उपकार नाही केले कोणाला तरी देऊन, नाहीतर आपल्याला वाटेल की आपण त्यांचं भलं केलं. तिसरी गोष्ट म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य काळी योग्य स्थानात जेव्हा आपण दान देतो त्याला म्हणतात सात्विक दान. तर त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात अनेक अनेक स्थान आहे जिथे तुम्ही दान देऊ शकता, पण सर्वश्रेष्ठ दान आहे जर आपण श्रीकृष्णांच्या गौरवासाठी, जर श्रीकृष्णांसाठी आपण काही दान देऊ शकलो तर ते सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्या खालचं दान आहे समाज कल्याणासाठी आपण दान देऊ शकतो. मनुष्य जीवन ज्यांना मिळालंय ते खूप श्रेष्ठ जीवन आहे, पण त्या मनुष्य जीवनामध्ये जर खूप खूप क्लेश असतील तर भक्ती मार्ग स्वीकारण्यासाठी एक जी मिनिमम एक परिस्थिती लागते ती नाहीये. गरिबीमध्ये हरिनाम होत नाही आणि श्रीमंतीमध्ये पण हरिनाम होत नाही. तुम्ही बघा आजूबाजूला. म्हणून जर कोणा गरीबा व्यक्तीला आपण दान देताना आपल्या मनामध्ये ही भावना असेल, मी त्याच्यावर उपकार नाही करते, पण ही भावना असेल
या जीवात्म्याला एक मनुष्य जीवन लाभलंय, पण या मनुष्य जीवनामध्ये त्याला एवढी गरिबी मिळाली आहे की मंदिरात येण्यासाठी जो एक सकारात्मकता लागते ती पण नाहीये त्याच्यामध्ये. भगवद्गीता विकत घेऊन त्याचं आस्वादन करण्यासाठी त्याच्या खिशामध्ये पैसे नाहीये. जेव्हा आपण एखाद्या गरीब व्यक्तीला दान देतो, पण दृष्टिकोन हा ठेवतो, हा एक जीवात्मा आहे ज्याला मनुष्य जीवन मिळालंय आणि या मनुष्य जीवनाला सार्थक करण्यासाठी याच्याकडे पैशांची कमी आहे, मी याला भगवद्गीतेचं दान देतो, मी याला प्रसाद देतो, मी याला पैसे देतो, जेणेकरून हा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, जेणेकरून याच्या मनामध्ये काहीतरी कृतज्ञता निर्माण होईल श्रीकृष्णांप्रती. आणि दान देताना मी त्याला काय म्हणेन, परमेश्वराने मला निमित्त करून तुझ्यापर्यंत हे पैसे पोचवलेत. तर दान कोण देत आहेत? श्रीकृष्ण. दान कोण देत आहेत? परमेश्वर. दान कोण देत आहेत? लक्ष्मी कोण देऊ शकतात? लक्ष्मीपती. लक्ष्मीपतींकडे लक्ष्मी आहे, आपल्याकडे कुठे लक्ष्मी आहे? लक्ष्मीपतींकडे लक्ष्मी आहे. लक्ष्मीपती माझ्या हाताद्वारे तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी आणतायत. लक्ष्मी आल्यावर ती लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मीपतीकडे घेऊन जाईल, या उद्देशाने मी तुम्हाला लक्ष्मी देतोय. मी तुम्हाला लक्ष्मी त्या उद्देशाने नाही देते की या लक्ष्मीचं अपहरण रावण करतील आणि चुकीच्या ठिकाणी लावतील. तर आपण कोणालाही मदत करताना मनामध्ये आपण शिक्षणासाठी पैसे देऊ शकतो, आपण कोणाकडे आरोग्यासाठी पैसे नसतील, समजा कोणी आजारी पडलेत आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे नाही आहेत, आपण त्या उपचारासाठी पैसे देऊ शकतो, पण देताना आपण प्रार्थना करू शकतो, हे श्रीकृष्ण यांना नीट आरोग्य द्या, यांना नीट त्यांची तब्येत द्या, चांगली तब्येत होऊन चांगलं आरोग्य करून यांना तेवढी सद्बुद्धी द्या की ज्या व्यक्तीने पैसे दिले त्यांना, ज्या व्यक्तीने योग्य वेळी मदत केली त्यांना एकदा विचारतील की तुम्हाला माझ्याकडून काही अपेक्षा आहे का? त्यावेळेस मी सांगेन माझ्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्हाला हे मनुष्य जीवन लाभलंय, मनुष्य जीवन पशूंसारखं जगून वाया नका घालू. मनुष्य जीवन जर लाभलंय, कृपया मंदिरात या, एका सज्जनासारखे वागा आणि सज्जनाच्या स्तरावर मंदिरामध्ये आल्यावर जेव्हा तुम्हाला प्रभुपादांचे ग्रंथ मिळतील, मार्गदर्शन मिळेल, त्याला स्वीकारा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. तर म्हणून खूप श्रीमंत व्यक्ती आहे जे दान देतात, पण त्याच्यामध्ये भावना वेगवेगळ्या असू शकतात. एका वैष्णव श्रीमंत व्यक्तीच्या मनामध्ये हीच भावना असावी, या जीवात्म्याचं मनुष्य जीवन लक्ष्मीपतींकडे नेण्यासाठी जेवढी हवी ती लक्ष्मी मी त्याला देऊ शकतो, आणि मी लक्ष्मीपतींना त्यांच्या हृदयामध्ये प्रार्थना करतो, या लक्ष्मीचा फायदा या व्यक्तीला तुमच्या लक्ष्मीपतींच्या जवळ येण्यासाठीच व्हावा, हीच माझी प्रार्थना आहे. तर ब्राह्मणांना देऊ शकतो. ब्राह्मण किती पवित्र आहेत, किती शुद्ध आहेत, किती अशुद्ध आहेत, याचा मोजमाप करण्यासाठी आपल्याला हक्क नाही, कमीत कमी मला तरी नाहीये. त्याच्यामुळे ब्राह्मणांना द्यायचं नाही द्यायचं त्याच्यावर मी काही बोलणार नाही. कोण भगवंतांप्रती किती समर्पित आहे, कोणाच्या मनामध्ये भगवंत किती आहेत, हे माझ्याकडे डोळे नाहीयेत मोजण्यासाठी. म्हणून मी तरी म्हणेन, जे कोणी हरिभक्ती करतायत, जे कोणी परमेश्वराचा प्रचार करतायत, जे कोणी परमेश्वराची सेवा करतायत, जे कोणी गृहस्थ आपल्या घरी परमेश्वराच्या फोटोची, त्यांच्या मूर्तीची सेवा करतायत, हे सर्व प्रामाणिक वैष्णव आहेत. त्यांच्या बाह्य आपण व्यवसायावर नाही जायला पाहिजे. अशा कुठल्याही प्रामाणिक वैष्णवाला, गृहस्थ असू दे किंवा वैराग्याच्या मार्गावर असू दे, जर आपण परमेश्वराच्या सेवेसाठी काही दान दिलं तर ते सर्वात योग्य दान आहे. झाडाला आपण मुळाला पाणी द्यायला पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, खूप छान उत्तर मिळालं. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, खूप छान माहिती मिळाली आणि एक प्रेरणा पण मिळाली. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिन्यामध्ये कसं आपण मानसिकता ठेवली पाहिजे याची. एक छोटासा प्रश्न होता की आपण दैनंदिन सेवा ज्या करतो किंवा नामजप जे घेतो, तर आपल्यामध्ये एवढी शुद्धता नसते, मग आपण फक्त प्रयत्न करत असतो. तर आपण कशा पद्धतीने भगवंत या सगळ्या अशुद्ध चेतनेने केलेला भोग किंवा अशुद्ध चेतनेने केलेलं नामस्मरण किंवा अशुद्ध चेतनेने केलेले सेवा कशा पद्धतीने स्वीकारतात? आणि त्याला जोडून एक प्रश्न होता की आपण नामजप घेताना जेव्हा प्रभुपाद प्रणिती म्हणतो किंवा गुरु महाराजांची प्रणिती म्हणतो, तर
त्याचं कारण म्हणजे थोडस सांगितलं असतं तर मग दोन्ही प्रश्न एकत्रच सांगितले तरी चालतील उत्तर प्रभूजी. होय होय. तर ही खूप महत्वाची भावना आहे की मी जो भोग बनवतोय, मी जो नामजप करतोय, मी जी सेवा करतोय ती काय अशी पवित्र भावनेने नाही करत आहे. म्हणून आपण जेव्हा भोग अर्पण करतो तेव्हा सुरुवातीला नमो ओम विष्णुपादाय, साधारण जो भक्त आहे इस्कॉन मध्ये त्याला हे तरी सांगितलंय की भगवंतांचा फोटो, आपल्या घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा फोटो असेल किंवा राधा गोपीनाथांचा फोटो असेल, गौर निताय असतील, तो फोटो एक महत्वाचा आहे. एक पंचतत्व यांचा फोटो महत्वाचा आहे, श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, प्रभुपादांचा फोटो एक महत्वाचा आहे. हे 3 फोटो आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर आपण जेव्हा भोग अर्पण करतो आपण डायरेक्टली राधाकृष्णांना अर्पण नाही करत. आधी आपण नमो विष्णुपदापासून सुरू करतो. जर आपली दीक्षा झाली असेल तर मग आपण आपल्या गुरूंचा प्रणाम मंत्र करतो. पण ज्यांची दीक्षा पण नाही झाली आहे त्यांच्यासाठी प्रभुपाद आहेत. प्रभुपादांनी ही संस्था स्थापित केली आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणून आधी नम्रपणे आपण प्रभुपादांना प्रार्थना केली पाहिजे. प्रभुपाद, मी तुम्हाला अर्पण करतोय, मी श्रीकृष्णांना अर्पण नाही करत आहे. मग त्याच्यानंतर आपण म्हणतो श्री चैतन्य महाप्रभूंना आपण अर्पण करतो, ते त्यांना प्रणाम मंत्र गातो आणि नंतर मग शेवटी म्हणतो श्रीकृष्ण आणि राधाराणी तुम्ही हा भोग स्वीकार करा. तर मनामध्ये ही पद्धत आहे. मी श्रीकृष्णांना स्वतः परस्पर योग्य शब्द आहे, परस्पर नाही अर्पण करू शकत. मी माझ्या गुरूंना अर्पण करीन, गुरु महाराज तीच प्लेट प्रभुपादांना अर्पण करतील, प्रभुपाद ती प्लेट श्री चैतन्य महाप्रभूंना अर्पण करतील आणि श्री चैतन्य महाप्रभू राधाराणींना अर्पण करतात आणि राधाराणी म्हणतात हा भक्त चांगला आहे, या भक्तांनी तुमच्यासाठी खूप छान छान काय काय पदार्थ बनवले तर तुम्ही स्वीकार करा. म्हणून जेव्हा गुरु परंपरेद्वारे आपला भोग श्रीकृष्णापर्यंत पोहोचतो तेव्हा मग श्रीकृष्ण ते स्वीकार करतात. आणि जसं तुम्ही छान एक सांगितले की आपण जेव्हा नामजप सुरू करतो तेव्हा प्रत्येक माळा सुरू करायच्या आधी पण आपण नमो विष्णुपदाय करतो. काही भक्त ते म्हणतात नामाचार्य श्रील हरिदास ठाकूर की जय, पण कमीत कमी प्रभुपादांचा प्रणती मंत्र, पंचतत्व मंत्र आणि त्यानंतर मग हरे कृष्ण असा आपण महामंत्र म्हणतो. तर त्यामध्ये पण हीच भावना आहे की डायरेक्टली आपण जर हरे कृष्ण महामंत्र म्हटलं तर श्रीकृष्ण कदाचित म्हणतील की याचा काळीज एवढं दूषित आहे की माझं नाव थोडं जरा मला हाक मारतोय मला, पण मी जेव्हा येतो त्याच्या हृदयामध्ये बघतो तेव्हा तिथे थोडं जरा कठीण परिस्थिती वाटते. मला इथे राहावं असं वाटत नाहीये. पण हे जर आपण गुरु महाराजांना प्रार्थना केली, श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना केली तर मग त्यांच्या नावामध्ये कृपा आहे, त्यांच्या नावामध्ये आपल्याला एक थोडी काय म्हणणार श्रीकृष्णांकडून असा एक आशीर्वाद मिळतो की ठीक आहे हा जरी कमकुवत आहे, याच्यामध्ये स्वतःमध्ये जरी एवढं पावित्र्य नाहीये तरी पण हा माझ्या भक्तांच्या द्वारे माझ्याकडे येतोय. तर उद्या याच्यामध्ये एक ती क्षमता येऊ शकते, उद्या याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, संभाव्य परिस्थिती आहे की हा उद्या याचं शुद्धीकरण होईल. पण सगळ्यांना बाजूला ठेवून, सर्व भक्तांना बाजूला ठेवून, प्रभुपादांसारख्या माझ्या प्रामाणिक भक्ताला जर बाजूला ठेवून याला जर मला गाठायचं असेल एकट्याला परस्पर जर संबंध जोडायचा असेल तर मग हा योग्य भक्त नाही. आदी पुराण आहे, जसं मी पुराणांबद्दल आदी पुराण आहे, तर त्या आदी पुराणामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एका ठिकाणी म्हणतात ये मे भक्त जना पार्थ न च ते मे भक्ता, ये मे भक्त जना पार्थ. हे पार्थ, हे अर्जुन, जे लोक म्हणतात की ते माझे भक्त आहेत, ते माझे भक्त नाही आहेत, म्हणतात मद भक्तानाम ये भक्त, माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत ते माझे खरे भक्त आहेत. असं श्रीकृष्ण अर्जुनाला त्या आदी पुराणामध्ये म्हणतात. ते आपण थोडस समजून घ्यायला पाहिजे की श्रीकृष्णांकडे जवळ जाण्यासाठी त्यांच्या भक्तांद्वारे गेलं तर खूप सोपं पडतं आणि श्रीकृष्णांनाही जरा ते आवडतं. त्यांचा तो स्वभाव आहे, श्रीकृष्णांचा स्वभाव आहे, तो आपण बदलू शकत नाही. तर म्हणून भोग अर्पण करताना, सेवा अर्पण करताना जर आपण आपल्या भक्तांना सोबत ठेवलं, जप अर्पण करताना आपण भक्तांच्या द्वारे जर गेलो तर आपल्याला भरपूर शिकायलाही मिळतं. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये काय काय वेगवेगळे संस्कार असतात जुने की हे असं असतं, ते तसं असतं. पण जेव्हा भक्तांना आपण विचारतो भोग कसा अर्पण करायचा, आपण सेवा कशी करायला पाहिजे, तर आपल्याला शिकायलाही मिळतं, योग्य भावना होतो आणि आपल्या यश प्राप्तीचं चान्स वाढतो. यश प्राप्ती
चान्स वाढतो आपला. तर अशा भावनेने जर आपण केलं तर चांगलं. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर 9:15 वाजलेत. आपण इथे विराम देऊया आणि पुन्हा आपण भेटूया. पण या 17 तारखेला तर नक्कीच भेटायचंय. खूप खूप धन्यवाद की प्रभुपादांमुळे आणि आपल्याला मिळालेल्या सर्व ग्रंथांमुळे, भक्तांमुळे आपल्याला ही सगळी माहिती मिळाली की अधिक मास नाहीये, तो गरजेहून अधिक मास नाहीये. हा श्रीकृष्णांपासून अभिन्न पुरुषोत्तम मास आहे. याच्या आपण शरण घेऊ शकतो. आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्याकडे एवढे सगळे भक्त आहेत. रोज मी बघतो जप जेव्हा जेव्हा आपण ठेवतो तेव्हा अनेक भक्त येतात सकाळी, जरी तो आठवड्यातला दिवस असेल, सुट्टीचा दिवस नसेल. भागवत श्रवणासाठी पण भक्त असतात, वेगवेगळ्या चर्चांसाठी असतात, वेगवेगळे जेव्हा काउन्सिलर आपापली काउन्सिलिंग मीटिंग घेत आहेत त्या काउन्सिलिंग मीटिंग मध्ये अनेक भक्त जुळत आहेत. तर जे जे भक्त अजूनही काउन्सिलिंग मीटिंगशी जुळलेले नाही त्यांना पण मी विनंती करतो की तुम्ही योग्य कुठल्या काउन्सिलरशी जुळू शकता आणि अधिक मार्गदर्शन प्राप्त करू शकता आणि या पुरुषोत्तम मासाचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता, जेणेकरून आपण स्वतःला श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि 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 बोल. धन्यवाद गुरुजी. थँक्यू व्हेरी मच गुरुजी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हरि बोल. हरे बोल. हरे कृष्ण.